तुम्हाला खोटं बोलता येतं? आपण सगळेच खोटं बोलत असतो. पण तरी तो एव्हिडन्स सफिशियंट होत नव्हता. म्हणजे क्लायंट म्हटला नाही अजून बघा अफेअर कोणाबरोबर आहे बघा, हे तर ती करतीये ठीक आहे मला कळलंय, आता अफेअर कोणाबरोबर आहे, एक कोणतरी असेल. तर एकटी गेल्यानंतर त्यांनी मला ड्रग्सचा ओव्हरडोस इंजेक्ट केला होता. अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त केसेस कुठल्या येतात तुमच्याकडे? तेवढ्यापुरतं तेवढं. हे शुगर मॉम, शुगर शुगर डॅड, ह्याच्याबरोबर फिरलो थोडं किंवा ह्याच्या ग्रुपमध्ये आहे तर ह्यानी मला रेप केला अशी कंप्लेंट टाकणं. त्या आजींनी मला सांगितलं की माझ्या मिस्टरांचं एका 25 वर्षाच्या मुलीबरोबर अफेअर आहे. विच वॉज व्हेरी हार्ड टू बिलीव्ह दॅट टाइम. 50 रुपयासाठी पण लोक कुठल्याही लेवलला जातात. आता मला डिटेक्टिव्ह व्हायचं असेल तर काय करायचं? नका होत. आणि इट वॉज व्हेरी शॉकिंग. म्हणजे आम्हाला त्यानंतर असं झालं की हा प्रोफेशनच बंद करू आपण. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. एक फार महत्त्वाचा माणूस व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. जनरली इतके वर्ष मी पत्रकारिता करतोय किंवा इतक्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, पण या प्रोफेशनच्या व्यक्तीसमोर येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आणि काही क्षण आपण खूप काय मनात ठेवतो, त्यापैकी हा एक क्षण आहे की अशा प्रोफेशनची व्यक्ती आज माझ्यासमोर आहे. फार वेळ घेत नाही, आपण स्वागत करूया प्रिया काकडे यांचं. प्रियाजी या गुप्तहेर आहेत, डिटेक्टिव्ह आहेत आणि त्या 1-2 नव्हे तर 20 वर्ष गुप्तहेरी करतायत, डिटेक्टिव्हगिरी करतायत आणि त्या आपल्यासोबत आहेत. तर डिटेक्टिव्ह असण्याच्या काही नॉर्म्स असतात, त्यांनी स्वतःला घालून घेतले. त्यापैकी एक की त्या अशा कॅमेरासमोर येऊ इच्छित नाहीत, त्यामुळं त्या अशा दिसत आहेत आणि अशा लायटिंगमध्ये त्यांना बसवलेलं आहे कारण त्यांनी सांगितलं की मला चेहरा नाही दाखवायचा आहे. फेअर इनफ, आपल्याला त्यांचे अनुभव ऐकून घ्यायचे आहेत. कारण प्रियाजी खूप उत्सुकता आहे मला या प्रोफेशनबद्दल, कारण मी सिनेमातून डिटेक्टिव्स बघितलेले आहेत. व्योमकेश बक्षीसारखी सिरियल मी बघितलेली आहे लहानपणी, की ज्याच्यातून थरारक मला काही गोष्टी कळल्या होत्या. तुमच्याकडून मला आता पहिल्यांदा हेच हवं आहे की गुप्तहेरगिरी करणं सोपं नाही आहे आणि त्यातही बिईंग महिला ते तर आणखी कठीण आहे आणि जिकिरीचं आहे. तर तुमच्यासारख्या महिलेला मुळात जी पुण्याची आहे, तर या प्रोफेशनमध्ये यावं आणि आपण गुप्तहेरी करावी, डिटेक्टिव्हगिरी करावी असं का वाटलं? मला लहानपणापासूनच क्युरिओसिटी खूप होती. बेसिकली फिमेल क्युरिओसिटी जी असते लेडीजला, की काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, चौकशी करणं, क्युरिओसिटी असणं. काही लोक मराठीत काही लोकांची अशी व्याख्या असते की दुसऱ्यांच्या कामात नाक घालणं. सो दॅट इज अ फिमेल टेंडन्सी. आय जस्ट मेड इट अ प्रोफेशन. तर मला ते पॅशन होतं की प्रत्येक ठिकाणी क्युरिओसिटीनी एंडपर्यंत जायचं की काय झालं, एखाद्याचं भांडण झालं तर का झालं, कसं झालं, मग त्या भांडणांमध्ये काय काय झालं, मग त्यांनी ह्यानी काय बोललं आणि त्यांनी काय बोललं. सो ते म्हणजे शेवटपर्यंत मग फायनली एंड काय झाला. तर ती क्युरिओसिटी वाढत गेली. जसं माझं 10th झालं तर मला 10th नंतर बेसिकली एज्युकेशन करायचंच होतं, पण मला या प्रोफेशनमध्ये आधी पडायचं होतं. मग 10th झाल्या मी डिटेक्टिव्ह एजन्सीच्या ट्रेनिंगसाठी एक कर्नल पाय म्हणून होते बँगलोरला, तिथे गेले. बँगलोरला जाऊन 3 महिने त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतलं आणि मग परत येऊन मी माझी स्वतःची एजन्सी चालू केली लगेच. प्रियाजींची स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सी म्हणून ते काम करतात आणि त्या चालवतात. तर आता हे जे गुप्तहेर होण्याचं ट्रेनिंग तुम्ही घेतलं 3 महिन्याचं, हे ट्रेनिंग काय होतं? हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग होतं. बेसिकली सरांबरोबर मी जायचे केसेसवरती. मग त्या केसेसवरती एव्हिडन्स कसा काढायचा, ते एव्हिडन्स काढण्यासाठी तुम्हाला काय काय सोर्स करावं लागतं, काय काय मॅनिप्युलेशन्स करावे लागतात, हे सगळं त्यांच्याकडनं मी शिकले. पण तुम्हाला मुळात बेंगलोरचा पत्ता कोणी दिला? एक ऍड आली होती त्यांची न्यूजपेपरला, तेव्हा छोटे जाहिरातींचे ऍड्स यायचे सकाळमध्ये, टाइम्स ऑफ इंडियाला, क्लासिफाईड्सला. किती सालची गोष्ट आहे? 2001 to 2002. ओके. सो तेव्हा ही ऍड आली होती. माझ्या नेबरची, बाजूचेच एक नेबर होते, त्यांची वाईफचं काहीतरी अफेअर चालू होतं असं त्यांचं माझ्या घरात माझ्या वडिलांबरोबर डिस्कशन झालं की ते दोघं खूप जवळचे फ्रेंड्स होते. आम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहायला जवळजवळ 18 वर्ष होतो. रेंटल अपार्टमेंट होतं ते. तर त्यांचं पप्पांच्या फ्रेंड्स आणि त्यांचं डिस्कशन ओव्हरहर्ड झालं. मी ऐकलं तर
तेव्हा ते म्हणत होते की कसं कळणार, काय करायचं. तर तेव्हा माझे पप्पा म्हटले की आपण CBI ला विचारूया किंवा मग डिटेक्टिव्ह वगैरे असे असतात त्यांना हा. विचारूया. हा. मी फक्त ते ऐकलं होतं. सो मला ॲक्च्युली रूट माहीत नव्हता की मी पोलीसमध्ये जाऊ का डिटेक्टिव्ह एजन्सी चालू करू काय किंवा करू? काय करू एक्झॅक्टली. हम्म. सो मी ते ऐकल्यानंतर मग मला ती आयडिया आली डिटेक्टिव्ह एजन्सीची. मग मी न्यूजपेपर स्क्रॉल केले. बर. बराचसा स्टडी करायला सुरुवात केलं. त्यावेळेला गुगल नव्हतं आपल्याकडे. तुमचं त्यावेळेला वय काय होतं, म्हणजे किती लहान होतं तुम्ही? मी 16 वर्षाची होते. आई गं. 16 इयर्स. तेव्हा तुम्हाला हे सगळं करावंसं वाटलं? हा, तेव्हा बरं. मला हे आधीपासूनच करायचं होतं. ऍक्च्युली आमच्या घरात काही किस्से झाले होते चोरीचे वगैरे. बरं. तर जेव्हा चोरी झाली होती तर नेबरचीच मुलगी म्हणजे आमच्या बिल्डिंग मधलीच एका मुलीनी ती चोरी केली होती. हम्म. जास्ती नाही, 1000 रुपये. ते पण तेव्हा 1000 रुपये खूप मोठी खूप गोष्ट होती. खरी गोष्ट. आणि मग सगळेजण सगळ्यांवर ब्लेम करत होते, लहान मुलांवर. हो. हा, मोठे लोक. आम्ही तेव्हा लहान होतो. करेक्ट. तर मी तेव्हा 7वीत असेल. हम्म. तर चोरी कोणी केली हे फाइंड आउट करायचं खूप गरजेचं होतं. कारण ते 1000 रुपीज महत्वाचं नव्हतं, पण हे पुढे फ्युचरमध्ये रिपीट नको राहायला, असं माझ्या घरात सगळ्यांचं म्हणणं होतं. तर मग मला डाऊट होता की एवढे लोक घरात होते. मग जी मुलगी बाहेरची होती तिला मी थोडंसं मॅनिप्युलेट केलं की अरे माझ्याकडे पैसे आहेत, आपण जाऊया आईस्क्रीम वगैरे खायला, एन्जॉय करूया, असं मी तिला थोडं मॅनिप्युलेट केलं. ती म्हटली तुझ्याकडे कुठून आले पैसे? मी म्हटलं मी काढले हाऊस माझ्या वडिलांच्या पॉकेटमधनं, पण तू प्लीज सांगू नको. हा. ती म्हटली हो का, मी पण काढले होते तुझ्याच वडिलांच्या पॉकेटमधनं. काय बोलता? आणि मी काय केलं होतं त्यावेळेला तो टेप रेकॉर्डर असायचा. तर टेप रेकॉर्डर मध्ये कॅसेट टाकली होती आणि रेकॉर्डिंगला लावली होती ओव्हरराईट ती कॅसेट, म्हणजे म्युझिक कॅसेट. हा, तर ती ओव्हरराईट झाली आणि ती मी रेकॉर्ड केलं. आणि रेकॉर्ड केल्यानंतर ते तिच्या घरातल्यांना, माझ्या घरातल्यांना सगळ्यांना ऐकवलं की बघा हिने चोरी केली. सो तुम्ही हे तुम्हाला आवडत होतं मुळात, हो. तुम्ही करायला लागला. हो. पण मग तुम्हाला जेव्हा स्क्रोल करायला लागलात, पेपर स्क्रोल करायला लागलात, ऍड्स कुठे येतात का, अशा ऍड यायच्या पेपरमध्ये? तेव्हा ही एक जाहिरात होती डिटेक्टिव्ह एजन्सीची, गुप्तहेर. मी कधी नाही वाचलेली. नाही वाचली? मी नाही कधी वाचलेली. होती. तेव्हा हे कर्नल पाय जे होते ना, हे मुंबईमध्ये होते. अच्छा. हा, आणि मग त्यांनी पुण्यात काहीतरी ऍड टाकली होती. पुण्यात मुंबईत ऍड्स त्यांच्या चालू होत्या. तर जॉबसाठी पण होतं. सो जॉबसाठी होतं, तर दॅट वॉज अन अपॉर्च्युनिटी. मग मी त्यांना कॉल केलं. मग त्यांना मी चार्जेस वगैरे विचारले. तेव्हा त्यांनी मला, मी ॲज अ डिटेक्टिव्ह मला केस द्यायची आहे तुमच्याकडे, म्हणजे हा, असं मी आधी एन्क्वायरी केली की काय चार्जेस आहेत वगैरे. मग त्यांनी सांगितलं की 20,000 चार्जेस आहेत त्यावेळेला. सो आय सेड ठीक आहे, मग जॉब मिळेल का मला? तर ते म्हटले जॉब, व्हॉट इज युअर एज? तर एज माझं कमी होतं, 16च वय होतं. मग ते म्हटले नाही, जॉब नाही मिळणार, यू हॅव टू बी ॲटलिस्ट 18 कम्प्लीट. तर मी म्हटलं बट ट्रेनिंग तरी मिळेल का? ते म्हटले हां, ट्रेनिंग म्हणून तुम्ही जॉईन करू शकता. सो पण तुम्हाला इथे नाही, आता आय एम गोईंग बँक टू बँगलोर, सो यू हॅव टू कम टू बँगलोर. तर माझ्या घरातल्यांचा अपोज होता या सगळ्यासाठी. दे वर नेव्हर फॉर इट. तर मग मी डिसिजन घेतला की जायचं बँगलोरला. सो मग मी स्टेशनला जाऊन तिकीट्स वगैरे काढून घरातनं पळून गेले. बँगलोरला गेले. बँगलोरला गेल्यानंतर मग मम्मीला फोन करून सांगितलं की मी इथे आहे, यू नीड नॉट वरी. सगळे पॅनिक झाले होते खूप. फर्स्ट टाइमच मी घराच्या बाहेर पडले होते तेव्हा. आणि मग ट्रेनिंग केलं तिथे मी. हे ट्रेनिंग कसं असतं, डिटेक्टिव्ह होण्याचं ट्रेनिंग कसं असतं ऍक्च्युली? बेसिकली ट्रेनिंग ॲज सच तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी जॉईन करायचं ॲज अ जॉब. पण आय वॉज नॉट पेड ॲज अ जॉब, कारण माझा जॉबच नव्हता, एम्प्लॉई म्हणून नव्हतेच मी. तर मी गेले आणि मग त्यांनी मला शिकवायला चालू केलं की ठीक आहे, तू माझ्याबरोबर सगळीकडे यायचं, माझ्या टीम बरोबर कुठे जायचं तिथे जायचं. तर इंटर्नशिप जशी करतो आपण तसं त्यांनी मला जॉईन करून घेतलं. आणि मग त्यांच्याबरोबर प्रत्येक केसेसवर मी जायचे, ते कसं मॅनिप्युलेट करतायत ते बघायचे, केससाठी काय एक्झॅक्टली करतात ते मी बघायचे. पण डिटेक्टिव्ह होणं हे तसं सोपं नाहीये, कारण तुम्हाला शिक्षण पण तुमचं झालं पाहिजे, तुम्हाला सेल्फ डिफेन्स पण आला पाहिजे, फिजिकल ट्रेनिंग दिलं होतं. असतात. हो, फिजिकल ट्रेनिंग पण त्यांनी आम्हाला दिलं होतं. सेल्फ डिफेन्सचं फिजिकल ट्रेनिंग, तुम्ही काय वेपन्स कॅरी करता, हे त्यांचं ॲक्च्युली सगळं ओव्हरऑल त्यांची पर्सनॅलिटी बघून मी इन्स्पायर झाले. त्यांनी जे कॅरी केलं, त्यांच्या टीममध्ये ज्या मुली होत्या, ते कसं काम, मुली होत्या त्यांच्या टीममध्ये. बँगलोरच्या खूप चांगल्या मुली त्यांच्याकडे जॉबला होत्या. आणि मग नंतर त्यांनी मला जॉबचं तर नाहीच सांगितलं, त्यांनी जॉब ऑफर नाही सांगितलं. तर मला पण जॉबची एवढी काही हे नव्हती, आय वॉन्टेड टू कम बॅक. मग मी परत आले
आणि मी स्वतःच चालू केलं. मग मी त्यांचे ॲड पॅटर्न वगैरे सगळं मी बघितलेलं होतं. मी मग ॲड दिली तशी. आता मग मूळ मुद्द्याकडे येऊया हा. की तुम्ही डिटेक्टिव्ह झालात म्हणजे झाले. 3 महिन्याचा कोर्स केला, पण डिटेक्टिव्ह मी डिटेक्टिव्ह आहे याचा काहीतरी लायसन्स असतो का किंवा ऑथेंटिफिकेशन काय असतं का? ऑथेंटिफिकेशन असतं ना, त्याचं काय लायसन्स असतं ते? असतं. काय असतं, कसं असतं? आपल्याला डिटेक्टिव्ह एजन्सीचं बेसिकली जाऊन फक्त सगळ्यात पहिलं मी शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर मग क्राईम ब्रांचला अप्रोच केलं ठाण्याला, की बरं. मला असं असं लायसन्स हवं आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ॲफिडेव्हिट करा, आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे जॉईन करा. पण ठाणे क्राईम ब्रांचच देतं का ते? असं काही गरजेचं नाही, तेव्हा मला नॉलेज नव्हतं अजिबात. बरं. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तुमचं शॉप ॲक्ट लायसन्स त्याला जॉईन करा, ॲफिडेव्हिट द्या आणि यू कॅन रन इट ॲज अ बिझनेस. तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडसाठी रजिस्टर करा. बरं. बट त्यावेळेला प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर करण्याचं मला एवढं हे नव्हतं. बरं. बेसिकली रजिस्ट्रेशनचे नॉलेज नव्हते मला, काम करायचं नॉलेज होतं. तर डॉक्युमेंटेशनचं नॉलेज नव्हतं. मी स्टार्ट केलंय 2001 मध्ये, 10th झाल्यानंतर 2002 मध्ये अप्रॉक्स. पण मी हे सगळं प्रोसिजर्स केले 2006 मध्ये. ओके. म्हणजे तेवढा टाइम मला टू कम टू दॅट लेवल, तेवढा टाइम लागला मला. जेव्हा मी ॲड दिली, माझी सगळ्यात पहिली केस होती समन सर्व करायची. अच्छा. हा, तर वाईफ पळून गेली होती आणि हस्बंडला समन सर्व करायचं होतं. तर ते मी ती पहिली केस घेतली होती मी, आणि तिला शोधून काढणं आणि तिला ते समन देणं. म्हणजे तिला शोधलं पण तुम्ही? शोधून काढलं तिला पुण्यात, आणि मग तिला ते समन. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या केसेस घेता त्याच्यामध्ये तुमच्या या 20 वर्षामध्ये लक्षात राहिलेली केस कुठली आहे की ही केस करताना मला खूप कष्ट पडले? अशा खूपशा केसेस आहेत, पण त्यातल्या त्यात मी काही केसेस तुम्हाला सांगेल आता. ही जी मी तुम्हाला सांगितली समन सर्व करायची केस होती, तर त्यावेळेला 10,000 रुपीज मी चार्ज केले होते. दॅट वॉज द मिनिमम अमाऊंट. अच्छा. आणि दॅट वॉज अ बिग अमाऊंट दॅट टाइम. 10,000 रुपये म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटलं की खूप मोठी अमाऊंट आहे. आमचं एज कमी होतं, माझं तर कमी होतं, माझ्या एम्प्लॉईजचे पण तसेच त्याच एजचे मी घेतले होते. सो खूप मजा आली ते काम करायला मला. आणि त्याच्यामध्ये असं होतं की ती मुलगी, हे लोक दिल्लीला होते, हस्बंड वाईफ दोघंही, आणि ती तिकडनं पळून आली होती पुण्याला. ओके. आणि तिचं सगळं फॅमिली दिल्लीला होतं. आता पुण्यामध्ये ती आली होती फॅशन डिझायनिंग करण्यासाठी. तिने कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेतली, काय केलं हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि ती PG मध्ये राहत होती. ती कुठं राहते ते पण माहिती? कोणालाच माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. फक्त मला तिचा एवढंच माहिती होतं की फॅशन डिझायनिंग करते आणि कुठेतरी कोथरूड एरियामध्ये ती आहे. तर मग कोथरूड एरियातले जेवढे कॉलेजेस आहेत सगळीकडे आम्ही लोकांनी सर्वे केला, मी आणि माझ्या टीमनी. आणि मग एका कॉलेजमध्ये कळलं की ती तिथे आहे. त्या कॉलेजमध्ये, कोथरूड एरियामधले एका कॉलेजमध्ये ती फॅशन डिझायनिंगला ऑलरेडी जॉईन केलं होतं. तर मग तिथे कळल्यानंतर मग तिथे तिची ॲज अ फ्रेंड म्हणून जाऊन भेट घेतली मी. तुम्ही? आणि पण हे ओळख कशी झाली मग तुमची? ॲज अ फ्रेंड तुम्ही कसं काय जाऊ शकला? फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा म्हणून कॉलेजला गेले मी पहिल्यांदा. अच्छा. हां. आणि कॉलेजला गेल्यानंतर ॲडमिशनचे प्रोसिजर्स वगैरे विचारले. मग सांगितलं माझी एक फ्रेंड आहे इथे, तर मला तिला भेटायचं आहे, मी पण बाहेरून आले. तर मग तिकडचे जे लोक आहेत स्टाफ, त्यांनी मला सांगितलं की हां या कॉलेजला असते, या क्लासला आहे ती, या टाइम टू टाइम ती येते. कॉलेजमध्ये एन्क्वायरी केल्यावर कळलं. मग त्या टायमिंगला मी तिथे होते, तिचा फोटो होता माझ्याकडे. आणि मग तिथे तिला टॅप केलं आणि तिला सांगितलं की अरे मला तुला भेटायचं होतं, वेर आर यू स्टेइंग. पहिलं तर तिचा ॲड्रेस पण काढायचा होता आम्हाला, कारण समन ॲड्रेसवर द्यावं लागतं. पण तिनं लगेच अलाव केलं तुम्हाला? नाही, तिला मी सांगितलं ना की मी फॅशन डिझायनिंगचं करण्यासाठी बघतीये, आणि मला कळलं असं की तू टॉपर आहेस क्लासमध्ये. अच्छा, असं रॅन्डमली तुम्ही भेटला? हां, तर टॉपर आहे कळलं, तर आय वुड लाईक टू मीट यू, म्हणजे तुझ्याशी बोलायचं आहे मला. तर काय आहे हा कोर्स, कसा आहे, तर इज इट वर्थ डुईंग. कोणी असा विचार पण करू शकत नाही ना की असं कोणी आपल्या मागं असेल? नाही करू शकत. बापरे. ओके. सो मग ती म्हटली की ठीक आहे, कॉलेज सुटल्यावर भेटूया, कॅन्टीनला बसूया आपण. मग कॉलेज सुटल्यावर कॅन्टीनला. मग मी तिला म्हटलं अरे मी आले इथे कोल्हापूरवरून, तर माझ्याकडे राहायला जागा नाही आहे, तर आजची एक रात्र विल यू प्लीज. इतकं तुम्ही सफाईदारपणे बोलू शकता? खोटं करावंच लागतं. हे मॅनिप्युलेशन खतरनाक आहे तुम्ही. केल्याशिवाय आपल्याला टार्गेट एवढं खरं बोलायचं की समोरच्याला वाटव की अरे हो यार कोल्हापुरात झाली आहे. हो. मग ती म्हटली ठीक आहे. खरंच आहे ना डिटेक्टिव्ह कधी पण आता सांगताय खोटं खोटं. दॅट वॉज गुड. नाही, पण आम्हाला हे मॅनिप्युलेशन करूनच जनरली करावं लागतं.
लोकांना असं वाटतं, मी आता सगळे सिक्रेट्स तर ओपन नाही करू शकत, पण लोकांना असं वाटतं की डिटेक्टिव्ह एजन्सी म्हणजे मागे मागे जाणं, फक्त तेवढी एकच कॉन्सेप्ट आहे, पण तसं नाहीये. ह्याच्यामध्ये खूप सारे मोड ऑफ ऑपरेटर्स असतात. काय काय असतात? सगळ्यात पहिला मोड ऑफ ऑपरेटर्स आहे मॅनिप्युलेशन. ओके. आमच्या प्रोफेशनमध्ये टार्गेटशी आम्हाला खोटंच बोलावं लागतं, मॅनिप्युलेटच करावं लागतं त्यांना, त्याशिवाय ते आपल्या ट्रॅपमध्ये येत नाहीत. आणि हे त्यांना माझी आयडेंटिटी मला कम्प्लिटली लपवून किंवा माझ्या एम्प्लॉईजची आयडेंटिटी कम्प्लिटली लपवून त्यांच्यासारखं बनून त्यांच्यामध्ये जावं लागतं. आता जर एखादीचा अफेअर असेल, कोणाचा अफेअर असेल, तर त्यांना हे दाखवावं लागतं, अरे वी आर सेलिंग इन द सेम बोट, माझं पण अफेअर आहे आणि माझं पण डिवोर्स झालेला आहे आता, तर मी पण प्रोसिजर मध्ये आहे डिवोर्सच्या, पण ठीक आहे, एन्जॉय करा लाईफ, लाईफ इज गुड. मग ते दे कम इन टू द ट्रॅप. पण हा एक तुम्ही डिपार्टमेंट सांगितलं की तुम्ही मॅनिप्युलेट करता, असं आणि काय काय आहेत? डिटेक्टिव्ह काय करत असतात? हा एक सगळ्यात मोठा डिपार्टमेंट आहे. ओके. आम्ही मोस्टली सगळ्या केसेसमध्ये सगळ्या टार्गेट्सला मॅनिप्युलेटच करतो. ओके. आमचे वेगवेगळे एम्प्लॉईज असतात जे वेगवेगळ्या पद्धतीने वेश चेंज करून, त्यांचं प्रोफाईल चेंज करून, त्यांचे जॉब प्रोफाईल्स चेंज करून, आता तर गुगलमुळे, इंटरनेटमुळे इट हॅज बिकम इवन मोर इझी फॉर अस रादर की टार्गेटला ट्रॅप करणं. सो तुमचं शेड्यूल काय असतं दिवसभराचं? माझं शेड्यूल दिवसभर शॅडोईंग केसेस. आणि तुम्हाला 24 तास पुरे पडतात का? नाही पडत. मी आता तुमच्याकडे मला यायला लेट झाला कारण 2 दिवस 2 रात्र मी झोपले नाही. काय चाललं होतं मग? केसवर होते, एका टार्गेट बरोबर होते आणि हॉटेलमध्ये होते एका. तिकडनं निघून मग जाऊन रेडी होणं आणि येणं. बस. तुम्ही जास्तीत जास्त किती रात्री जागलेले आहात सतत असं कंटिन्युअस? आता तुम्ही 8 रात्री जागलेली मी कंटिन्युअस, न खाता न पिता राहिलेली एका ठिकाणी 8 दिवस. रायपूरला जे आम्ही एका केसवर होते, रायपूरची ही एक केस खूप इंटरेस्टिंग आहे. काय होतं ते? मला एक कधी सालची गोष्ट आहे ही? 2008, 2007, 2008. काय झालं होतं रायपूरला? तर मला अमेरिकावरनं एका व्यक्तीने कॉल केला होता की तुमची पुण्यात क्लासिफाईड्समध्ये माझ्या भावानी ॲड बघितली आणि मला नंबर दिलाय म्हणून, आणि माझी वाईफ आत्ता पुण्यात आहे पण ती आता रायपूरला जाणार आहे असं सांगितलं होतं. सो आय सेड ठीक आहे. त्यांचं हे 3रं लग्न होतं आणि या बाईचं पण हे 3रं लग्न होतं. दोघांचे 3रं लग्न होतं. मुलं होती, हिला मुलं 2 होती, त्यांना एक मुलगा होता. आणि त्यांनी मला कॉल केला. वयस्कर होते तसे, आणि ही बाई थोडी यंग होती, म्हणजे शी शुड बी अराउंड 45 आणि त्यांचं वय असेल अराउंड 60. तर त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की असं असं माझ्या वाईफचं अफेअर आहे, ती रायपूरला जाणार आहे, तर आय वॉन्ट यू टू डू द सर्वेलन्स इन रायपूर. तुम्ही रायपूरला बघा ती कोणाबरोबर काय करते वगैरे. मग त्यांनी मला तिकडनं पेमेंट केलं होतं वेस्टर्न युनियन थ्रू. तुम्ही पुण्यात होता? पुण्यात होते मी. मग मी फ्लाईट घेतली, माझ्या टीमला घेतलं 2 जणांना, आणि आम्ही रायपूरला गेलो. माझी एक असिस्टंट होती आणि अजून एक जण होता. मग रायपूरला गेल्यानंतर आम्ही त्यांचं घर वगैरे सगळं, त्यांनी ॲड्रेस पाठवलं होतं, लोकेट केलं, सगळं झालं. तिथे जवळपासच एक हॉटेल घेतलं आणि तिथे राहायला सुरुवात केली. आणि मग डेली आम्ही बघत होतो काय चाललंय, मोमेंट्स काय आहेत. तर ती बाई मेंटल होती का सायकोलॉजिकल तिला प्रॉब्लेम होता? ॲक्च्युली तिला सेक्शुअलॉजीचा प्रॉब्लेम होता. ही बाई काय करायची, ही जे जेंट्स दिसतील त्यांना हात लावायची. जे जेंट्स दिसतील त्यांना गाऊन वगैरे वर करून दाखवणं आणि न्यूड होणं कोणासमोरही. तर दॅट वॉज गोइंग टू मच. म्हणजे आम्ही पब्लिक प्लेसेस ऑल्सो. ती जर का ऑटोमध्ये जायची तर ऑटोवाल्यांना हात लावणं, त्यांच्याबरोबर थोड्याशा काही वेगळ्या गोष्टी करणं. बसमध्ये जाईल तर बसमध्ये जेंट्स लोकांबरोबर असं करणं, आजूबाजूला किंवा गर्दीमध्ये. तर असं बरंच काय काय ती करत होती. आणि आम्ही ते सगळे फोटोज व्हिडिओज काढून झाले, पण तरी तो एव्हिडन्स सफिशियंट होत नव्हता. म्हणजे क्लायंट म्हटलं नाही अजून बघा अफेअर कोणाबरोबर आहे बघा, हे तर ती करतीये ठीक आहे मला कळलंय, आता अफेअर कोणाबरोबर आहे, एक कोणतरी असेल. तर मी म्हटलं एक कोण असं नाहीये, सगळीकडेच रॅन्डम ही असं करते, तर आता एक कोण कुठून शोधू मी? तर तरी आम्ही सर्वेलन्स ठेवला. मग ती परत पुण्याला आली, कोथरूडला तिचं घर होतं मयूर कॉलनीमध्ये, आणि ती इकडे आली परत. मग तिचा मुलगा आणि ती दोघे आले. तिचा मुलगा अराउंड 11वी मध्ये होता, 10वी 11वीत तिचा मुलगा होता, 10वीत असेल कदाचित. आणि त्यावेळेला ती कोथरूडला त्याला घेऊन आली
मग ते 2 जण राहत होते. हा माझा जो क्लायंट आहे तो अमेरिकावरनं येणार होता पुण्याला. मग ते 3 एकत्र राहणार होते. मग हे एव्हिडन्सेस आम्ही सगळे काढले होते. त्याला आम्ही क्लायंटची पण वेट पुण्यात करत आल्यावर होतो. त्या रेग्युलर होत्या. नाही, ती पुण्यात पण तेच Same. करत होती. अच्छा. सेम चालू अच्छा. होतं. ओके. मग तिचा 3 BHKचा फ्लॅट होता विथ हम्म. बाल्कनी वगैरे. हम्म. तर क्लायंट पुण्यात आले. क्लायंट मला भेटले आणि म्हटले की मी 2 दिवसासाठी जातोय म्हणून सांगतो आणि मग तुम्ही तेव्हा सर्वेलन्स ठेवा. मी तुम्हाला घराची चावी देतो. तर तुम्ही तेव्हा कॅमेराज वगैरे काय लावायचे ते लावा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्वेलन्स ठेवा. हे लास्ट 2 डेज मला हेल्प करा फक्त. मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी घराची चावी दिली मला आणि मी घरात एंट्री केली रात्री. बाल्कनीमध्ये मी होते विथ माय कॅमेराज. हां, आणि ही आई आणि मुलगा हे हॉलमध्ये झोपलेले होते. सो रात्री मिडनाईट 3 वाजता या बाईनी शी स्टार्टेड हॅव्हिंग फिजिकल रिलेशन विथ हर सन. बापरे. ती एवढी जास्ती सेक्शुअली हां. हॅरॅस्ड होती हां. किंवा सायको होती हां. किंवा व्हॉटएव्हर. हम्म. ती एक केस अशी होती की आम्ही त्याच्यात काहीच करू नाही शकलो. तो एव्हिडन्स काढला, पण तो एव्हिडन्स क्लायंटला द्यायचा कसा आणि काय म्हणून द्यायचा? तिचा एक अफेअर असेल, शी इज व्हेरी मच बापरे. इन्व्हॉल्व्ड फिजिकली कोणाबरोबर तरी, हां. असं क्लायंटचं म्हणणं होतं. पण मग ही केस हो. वॉज लाईक अ वे शॉक फॉर अस. आम्हाला ते जमलंच नाही हँडल करायला आणि त्या घरातनं बाहेर पडायला दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑप्शन Correct. होता. हो. रात्रभर मला तिथेच राहणं, मी आणि माझी असिस्टंट तिथेच बाल्कनीमध्ये होतो. होतो तुम्ही? बाल्कनीतच घराच्या? राहिलो. हो, घराच्या बाल्कनीतच राहिलो आणि बाल्कनीतनं आम्ही, बाल्कनीला खिडकी होती, ते सगळं डिझाईन आम्हाला त्यांनी ऑलरेडी दिलं होतं. बरं. त्यामुळे अकॉर्डिंगली आम्ही मॅनेज केलं होतं की कसं कॅमेराज ठेवायचे, कुठं ठेवायचे, कोण घरी येईल, एंट्री कव्हर करायची आहे. पण एंट्री कव्हर करायची गरज नाही पडली. ही केस अशी एवढी शॉकिंग होती आमच्यासाठी सुद्धा हो. की स्वतःच्या मुलाबरोबर, आणि त्या मुलाची पण मेंटॅलिटी तशी झाली होती. तिने लहानपणापासूनच त्याला कदाचित फिजिकल अब्यूज केला असेल. बापरे. त्यामुळे तो 10वीतला मुलगा होता आणि इट वॉज व्हेरी शॉकिंग. म्हणजे आम्हाला त्यानंतर असं झालं की हा प्रोफेशनच बंद करू आपण. हा प्रोफेशन आपल्यासाठी योग्य मला पण नाही. हे किती शॉकिंग खूप आहे की बेकार होतं म्हणजे ते. माणसांच्या मनांचे थांग लागत नाहीत म्हणतात ना. नाही लागत. तुम्हाला कळत नाही की हा माणूस आत काय चालू असेल आणि काय असू शकेल. राईट. आणि हा एव्हिडन्स त्या क्लायंटला कधीच लाईफमध्ये मिळाला नसता जर आम्ही हे हो. केलं कसं नसतं तर. कळणार? कळलंच नसतं कधी. समोर त्याच्या सगळं पण नॉर्मल तुम्ही काही होतं. करू पण शकला नाही ना. काही करू शकले नाही. त्यांनी मला खूप विचारलं एव्हिडन्स मिळाला का, काय मिळालं का. आम्ही नाही सांगितलं. मी त्यावेळेस पहिल्यांदा मी क्लायंटला नाही एव्हिडन्स मिळाला असं सांगितलं की नाही करू शकत. कारण मला ते ओपन करायचं नव्हतं. आई आणि मुलाचं ते नातं होतं करेक्ट. आणि मिझरेबल झालं असतं सगळं. बापरे. त्यामुळे ती केस मी ब्लो केली फर्स्ट टाइम त्यांची. पण आता तुम्ही जेव्हा एक कंपनी चालवता तेव्हा हे जे तुम्ही म्हणालात ना की जॉब बदलणं, प्रोफाईल चेंज करणं, समोरच्याला पटाव म्हणून तो प्रोफाईल तसा क्रिएट करणं, सिनेमात आपण बघतो करेक्ट, जे फटाफट होतं. हो तुम्ही पण असं करता? हो, आम्ही हेच तुमची करतो. सिस्टीम काम करत असते. हो हो हो, आमची एक टीम आहे जी आम्हाला पटापट वेबसाईट्स बनवून देते. व्हेरी फास्ट आम्हाला प्रोफाईल्स बनवून देते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मित्र म्हणे माझी मोठी कंपनी आहे Right. आणि त्यात तुम्ही एम्प्लॉय म्हणून आलाय हां आणि माझे लेटरेड वेगळे आहेत, माझे ठरलेले सगळे त्याचे लोगोज वेगळे आहेत, ते सगळे तुम्ही लगेच क्रिएट करता? आम्ही ते क्रिएट करतो फॉर अ टाइम बिंग. अच्छा. बट डिपेंड्स मी तुमच्या कंपनीमध्ये जॉब कशासाठी करते. नाही पण आता डिटेक्टिव्हगिरीज करायला असेल. डिटेक्टिव्हगिरी म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन काढायला जर मी आले असेल तर मी तुमचं मॅनिप्युलेट नाही करणार. मी डायरेक्ट जॉबसाठी येणार आणि लिनियंटली जॉब मागणार. ओके. आणि तुम्ही मला जॉब देणार, त्याच्यानंतर आय विल स्टार्ट वर्किंग ऑन यू. पण मग हे जे तुम्ही वेगळे प्रोफाईल तयार करता तुमच्या एम्प्लॉईजसाठी, एम्प्लॉईज म्हणजे मॅनिप्युलेट करण्यासाठी, राईट, तर त्याच्यासाठी वेगळं सिस्टीम काम करत असते तुमची? वेगळे सिस्टीम काम करत असते. त्याच्यासाठी वेब डिझायनर तुमचीच असते की नाही, आम्ही आउटसोर्स करतो. काही लोक आमचे असतात, काही वेळेला आम्ही आउटसोर्स करतो. सी एव्हरीथिंग यू कॅन नॉट डू अंडर वन रूफ. बरं. सो मोस्ट ऑफ द टाइम आम्ही आउटसोर्सच करतो. आणि काही लोक असतात जे आमचे पटापट सॉफ्टवेअरवाले जे सॉलिड ऍक्ट्रेस असणार तुम्ही मग. थँक्यू. पण ऍक्च्युली येस, याच्यामध्ये सगळ्यात वाह्यात खोटं काय बोललाय तुम्ही आतापर्यंत? की मी असं मला बोलायला लागलं असं वाटलंच नव्हतं, पण एका केसमध्ये मी असं बोलून गेले की मी अमुक अमुक आहे आणि खूप ऍक्ट करायला तुम्हाला कष्ट पडले. तसं तर म्हणजे एवढं बोलते मी रोजच्या रोज की मला असं आठवत नाहीये की कोणाशी काय बोललं. म्हणजे खूप फ्रिक्वेंटली मी खोटं बोलावं लागतं. आम्हाला प्रत्येक केसवरच ते करावं लागतं. रिसेंटली काय आठवते किंवा ह्याच्यासाठी मी एक मॅनिप्युलेट करण्यासाठी हा एक गेम केला होता?
नाही रिसेंटली नाही सांगत कारण आताच ती केसेस चालू आहेत. काही पण, वर्षांपूर्वी. ओके, एका कंपनीला जॉईन करायचं होतं मला. सो मी माझे फेक प्रोफाईल सगळी बनवली आणि त्या कंपनीला जॉईन केलं. फेक प्रोफाईल बनवल्यानंतर MD बरोबर जे जे ओनर आहेत प्रोप्रायटर त्यांचं इन्फॉर्मेशन काढायचं होतं. केस त्यांच्या वाईफनी दिलेली होती. सो मी मॅरिड आहे, मी खूप ब्रोकन हार्टेड आहे, माझ्या नवऱ्याचं माझं पटत नाहीये, रोज मारहाण करतो दारू पिऊन, सो आय नीड अ सपोर्ट असं सांगून त्या प्रोफाईल कंपनीमध्ये एंट्री घेतली. आणि माझ्या फिमेल फ्रेंड्स जे आहेत त्यांनी त्याला बी फ्रेंड करून, मेल फ्रेंड्सनी बी फ्रेंड करून, म्हणजे त्यांचं अपडेट्स रोजच्या रोज आम्हाला जे कळत होतं प्रोफाईल कंपनीमधनं, या टाइमला बाहेर पडतो, त्या टाइमला घरात जातो, या टाइमला इथे जातो, या टाइमला ड्रिंक करायला जातो तो माणूस, हे सगळं हे खोटं बोलून कंपनीत एंटर करून मग आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. मग बाहेरून ते कुठं कुठं तो माणूस जातो आणि वेअर ही इज मेकिंग आउट विथ हिज गर्लफ्रेंड हे आम्हाला बेसिकली कळलं. तिथे आमचे कॅमेराज पोहोचले आणि मग वी कुड टेक द एव्हिडन्स. पण मग हे नाटक किती दिवस करायला लागतं जनरली? कधी कधी 1 महिना, कधी 2 महिना, पण जास्तीत जास्त 2 महिन्यात मी क्लोजच करते. पण कधी कधी जातं 3-4 महिने, 6 महिने. पण मग समजा एखादी केस तुम्ही घेतली आता ही आणि जी 2 महिने चालली आहे, तुम्ही 2 महिने त्या ऑफिसला जात असता? हो 2 महिने. दुसरं काय नाही, फक्त तेवढंच काम? नाही, सुट्ट्या मारतो ना आम्ही. ऑफिसला जरी जॉईन केलं तरी दांडी मारायची तर ऑप्शन आहे ना. दांडी मारून दुसरं काम करायचं आणि परत यायचं, असं चालू असतं. मग ते तिथे बोलतात, अरे नवीन जॉईनिंग आहे, दांडी नाही मारायची. हा ओके, ऐकून घ्यायचं, परत तेच करायचं. सो दिस इज बेसिकली अ शेमलेस ऍक्ट. पण जे काही आम्ही करतोय ते कोणाला तरी जस्टिस देण्यासाठी असतं. आता जर का एखादी वाईफ आहे किंवा एखादा हजबंड, हुएवर, हजबंड और वाईफ खूपच परेशान आहे त्या मॅरेजमध्ये, टॉक्सिक झालंय ते मॅरेज, पण समोरचा पण सोडत नाहीये, आपल्यालाही सोडता येत नाहीये, एव्हिडन्स नाहीये, पण तो माणूस किंवा ती व्यक्ती दुसरीकडे बाहेर शी इज रनिंग अराउंड. तर त्या टॉक्सिक मॅरेजला कसंही करून सॉर्ट आउट करणं आणि कोर्टापर्यंत त्यांचे एव्हिडन्स देणं हे आमचं काम असतं. पण त्यासाठी तो विषय कोर्टात जावा लागतो? कोर्टात जावं तरच तुम्ही घेता? येस. अच्छा, तो विषय अदरवाईज नाही? अदरवाईज घेऊन म्हणजे त्यांना पर्सनली तो एव्हिडन्स जरी आम्ही दिला तरी पुढे ती व्यक्ती करणार काय त्याचं? ओके. तसं करणं इलिगल पण आहे ऍक्च्युली. पर्सनली त्यांना आम्ही एव्हिडन्सेस देत नाही. अबाउट टू से की असं इलिगल आहे, कारण इलिगल आहे. इन अ वे त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य वे ऑफ एक्सप्रेशन आहे म्हणा किंवा काय, असं आपण डायरेक्ट कसं करणार? नाही, तसं नाहीये. हजबंडला वाईफचं जाणून घेणं हे लिगल आहे आणि वाईफला हजबंडचं जाणून घेणं लिगल आहे. वी डोंट टेक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड केसेस. खूपशे लोक कॉल करतात, माझ्या गर्लफ्रेंडचा अफेअर आहे का बघायचंय, बॉयफ्रेंडचा अफेअर आहे का. वी डोंट एंटरटेन देम, कारण त्याच्यात काही बेसच नाहीये. तुम्ही ब्रेकअप करणार का, तुम्ही नंतर त्याचा रिव्हेंज घेणार का, काय करणार? हा, काहीच करताय. याच्यामध्ये आता सगळ्यात तुम्ही 20 वर्ष हे सगळं करताय, तर माहिर खिलाडी हो आप. तर या सगळ्या झोन मध्ये आता सगळ्यात जास्त केसेस कुठल्या तुम्ही हँडल केल्या? प्रॉपर्टी केसेस येतात माझ्याकडे. प्रॉपर्टी मॅटर्स खूप असतात मार्केटमध्ये, चालू असतं. ह्यांनी एन्क्रोचमेंट केली, त्यांनी एन्क्रोचमेंट केली, किंवा भावाभावांमधले जे इलिगॅलिटीज असतात, काही लोक इलिगली काही गोष्टी करतात. अदर दॅन दॅट फायनान्शियल केस फ्रॉड्स माझ्याकडे खूप येतात. बऱ्याचशा कंपनीज ज्या लोकांना कलेक्ट करतात त्यांचे फायनान्सेस घेतात. याच्यामध्ये पण ड्रामा असतो? खूप असतो, खूप 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 ड्रामा तर सगळ्याच केसेसमध्ये. फायनान्शियल केस एखादी सांगा ना ज्याच्यात खूप ड्रामा होता, तुम्ही कशी हँडल केली? मी वे लॉंग बॅक एक दिल्लीची केस सांगते तुम्हाला. ते दिल्लीच्या केसमध्ये असं होतं की सगळ्या डॉक्टर्सनी मिळून लोन काढायचं ठरवलं होतं आणि एका कंपनीने त्यांना लोन अराउंड 50 लाखापर्यंत लोन तुमचं इमिडिएट सँक्शन करून देतो म्हणून सांगितलं. आणि सगळे म्हणजे जवळजवळ त्याच्यात 40-50 डॉक्टर्स होते. दे ऑल केम टुगेदर आणि त्यांनी प्रोसेसिंग फीस दिली. जवळजवळ 2.5 CR पर्यंत ती प्रोसेसिंग फीस गेली. ह्याचे लागतील, त्याचे लागतील, ह्याचे लागतील, असं करत करत स्लॉटमध्ये ते लोक मागत गेले आणि हे लोक इनोसंटली देत गेले. तर 2.5 CR पर्यंत ती प्रोसेसिंग फीस झाली. त्या लोकांनी लोन जे देणारे होते फायनान्स कंपनी, त्यांनी कंपनी क्लोज केली आणि ते पळून गेले, गायब झाले. आता या लोकांनी ते कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला. तर कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की आम्ही शोध घेत आहोत.
पोलीस त्यांचं काम करत होते, शोध घेत होते. पण पोलीस प्रोसिजर्स आणि सगळ्याला जे टाइम लागणार होता तेवढा टाइम ह्या लोकांकडे नव्हता, कारण ह्यांनी पण बाहेरून लोन उचलून त्यांना पैसे दिले होते. सो दे हॅड टू रिपे इट. मग त्यांनी माझ्याकडे केस दिली माझी ऍड बघून. तेव्हा माझी क्लासिफाईड, हा मी ऍड द्यायचे सकाळला टाइम्स ऑफ इंडियाला, माझ्या क्लासिफाईड्सला, छोट्या जाहिरातींना, डिटेक्टिव्ह एजन्सी, हा स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन, आणि मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वगैरे सगळं त्याच्यात असायचं. सो लोक ती ऍड बघून मला कॉल करायचे, माझा नंबर असायचा. सो त्या लोकांनी कॉल केला मला. मग आम्ही सगळ्यांबरोबर मिटिंग घेतली आणि मग त्यांनी सांगितलं असा असा फ्रॉड झालाय वगैरे. त्यांनी FIR केलेली होती, ती FIR ची कॉपी दिली, सगळं दिलं. आणि मग आम्ही दिल्लीला गेलो त्या कंपनीला शोधण्यासाठी. दिल्लीची कंपनी होती. प्रत्येक जण काही ना काहीतरी लूप हे सोडतच, जरी ते पळून गेले, त्यांनी सगळं वाइंड अप केलं, पण त्यांचे थोडेफार लूप्स, काही डॉक्युमेंट्स असे होते की ज्यांनी आम्हाला कळलं की हे कंपनी, हे लोक दिल्लीचे आहेत. ओके. मग दिल्लीला गेल्यानंतर आम्ही तिथे लोकल पोलीस स्टेशनला ती FIR दिली आणि वी स्टार्टेड द सर्च. आम्ही जेव्हा सर्च चालू केला तर मला त्यांचे नंबर्स मिळाले सगळ्यांचे. मग ते कसे मिळाले? सर्च घेत होतो तेव्हा मिळाले आम्हाला. काही टॅक्स असतात, सो वी डिड इट. आणि नंबर्स मिळाल्यानंतर त्यांना आम्ही कॉल केल्यानंतर सांगितलं की मी कुरिअर कंपनीतनं आहे आणि मला यायचं आहे तुम्हाला कुरिअर द्यायला. सो त्यांना हे इन्फॉर्मेशन आधीच होती की समबडी इज ट्राइंग टू सर्च यू, आणि कुरिअर कंपनीतनं आहे म्हणूनच तुम्हाला कॉल येईल. कारण हे अनफॉर्च्युनेटली माझ्या टीममेट्सनी कुठेतरी डिस्कस केलं होतं. आता मी ते ओपन नाही करू शकत कुठे केलं होतं. तर डिस्कस केल्यामुळे त्या लोकांनी त्यांना इन्फॉर्म केलं की तुम्हाला त्या कंपनीवाल्यांना, फायनान्सवाल्यांना, फ्रॉडवाल्यांना. तर त्यांना इन्फॉर्म केल्यानंतर मग त्यांनी देवर अलर्ट ऑलरेडी. मी कॉल केला की मला कुरिअर द्यायला यायचंय, तर त्यांना माहित होतं की असा कॉल येणार आहे. हा ठीक आहे या म्हणून त्यांनी एका लोनली प्लेसमध्ये, एका रूम मध्ये आम्हाला बोलवलं. आम्ही 4 जण होतो टोटल टीम. पण सगळ्यांना नाही घेऊन गेले मी, कारण 4 जण कुरिअर मधनं जाणं इज नॉट करेक्ट. तर मी एकटी गेले. मी डिलिव्हरी मधनं आहे सेक्शन मधनं सांगून मी एकटी गेले. तर एकटी गेल्यानंतर त्यांनी मला ड्रग्सचा ओव्हरडोस इंजेक्ट केला होता. कसं काय? मी गेल्यानंतर असं टेबल चेअर असतं, आपण या साईडला बसलेले होते, मी त्या साईडला एक लेडीज. आज कशाला गेला तुम्ही? फक्त पार्सल द्यायला गेला होता ना कुरिअर? हा, तर ज्याचं आहे तोच माणूस मला हवा होता. तर तो माणूस येतोय म्हणून सांगितलं तुम्ही बसा 5 मिनिटं. हा, तर मी बसलेले असताना त्यांनी मला मागून असं हातावरती इंजेक्ट केलं होतं. तुम्हाला जाणवलं ते इंजेक्शन एवढं स्ट्रॉंग प्रॉपर? तर इंजेक्शन तर मला कळलं. मला वाटलं ह्यांनी पॉइझन इंजेक्ट केलं असेल, किंवा मग ह्यांनी माहित नाही आता काय इंजेक्ट केलंय, वी डोंट नो. हा, तर आता त्याचा असर होऊन मी इथेच मरण्यापेक्षा आय हॅड टू रिलीव्ह माय सेल्फ. म्हणून मग तेव्हा म्हणजे आम्ही नाईफ्स वगैरे कॅरी करायचो तेव्हा. मग नाईफनी त्यांच्यावरती थोडेसे वार करून जे बेसिक पॉइंट आम्हाला शिकवले होते की ते मरायला पण नाही पाहिजे आणि माझी रेस्क्यू पण व्हायला पाहिजे, हे ट्रेनिंग जे किती लोक होते? 3 जण होते, एक फिमेल होती, 2 जेंट्स होते. तिघांना पण तुम्ही केलं? हा, आणि मग जे माझ्या साईडला होते 2 जण ज्यांनी मला पकडलं होतं त्यांना केलं. आणि पटकन पळून बाहेरनं कडी लावून टाकली मी डोरला. आणि मग तिकडे बाहेर येऊन गल्लीतनं बाहेर ऑटो पकडून मी माझ्या हॉटेलवर परत गेले. इंजेक्ट केलं काय झालं पुढे? नंतर ते जे ब्लिडिंग चालू झालं नाकातनं आणि तोंडातनं, आणि मग चक्कर यायला लागली आणि मी अनकॉन्शियस झाले. मी ऑटोवाल्याला हॉटेलचं नाव तर सांगितलं, त्यांनी मला हॉटेलपर्यंत नेलं, पण तिथे मी अनकॉन्शियस झाले. मग तिथे मग ते हॉटेलवाल्यांनी माझे नंबर्स चेक करायचा प्रयत्न केला, कोणी कॉल केला होता, लास्ट कॉल कोणाचा होता वगैरे. आणि माझी एक दिल्लीची फ्रेंड होती, तिला कॉल्स लागले, तिच्याशी बोलणं झालं. मग ती आली आणि शी टूक मी. मग माझं मेडिकेशन वगैरे केलं आणि मग जवळजवळ 15-20 दिवस मी मेडिकेशनवर होते. 15-20 दिवस मी खूप स्ट्रॉंगली बेड रेस्टवर होते. त्यानंतर आय रिकवर्ड. आणि मग मला तोपर्यंत माझ्या टीमनी सगळं शोधून ठेवलं होतं त्यांचं. मग परत जाऊन आम्ही त्यांचं प्लेसेस वगैरे हे केले, ते कुठे राहतात, काय करतात, सगळं काढले डिटेल्स. आणि त्यांना अरेस्ट झाली मग दिल्लीमध्ये. हा, मग त्यांना दिल्लीवरनं इकडे पुण्याला पाठवलं. येरवडा जेलला होते ते. आणि बऱ्यापैकी अमाऊंट सुद्धा रिकवर केली पोलिसांनी त्यांच्याकडनं. तुम्ही इतके वर्ष करताय, तर त्याच्यामध्ये जसं तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला शाबासकी मिळत असेल त्या क्लायंटकडनं, राईट, तसा जो अपोजिशन वाला आहे तो पण एनिमी होतो ना. मग ते कसं डील करता तुम्ही? आम्ही बेसिकली त्यांना कुठलेच आमची आयडेंटिटी रिव्हील करत नाही.
आमची आयडेंटिटी कम्प्लिटली फेक असते. त्यांना केस क्लोज झाल्यानंतर शोधायचा ऑप्शन अजिबात नसतो. अच्छा. की हां, जरी त्यांनी शोधायचा प्रयत्न केला तरी त्यांना हे माहीत नसतं की कोणी डिटेक्टिव्ह एजन्सीमधनं होतं. हा, डोक्यात हां. येत नाही. ते डोक्यात येत नाही त्यांच्या. अरे कोणतरी आलं आणि असं काहीतरी करून गेलं. आता कोण होतं, काय होतं, कसं केलं, नोबडी नोज अबाउट इट. मग अशा वेळेला तुम्हाला पोलिसांकडनं फुल सपोर्ट असतो? मोस्टली असतो. कारण पोलिसांपर्यंत जायचा प्रश्नच येत नाही. कारण आम्ही गायबच होतो त्याच्यानंतर. त्यामुळे लोकांना पण जनरली कोणीतरी पोलीस कंप्लेंट केली तर? पोलीस कंप्लेंट जरी केली तरी हां. जे काही केस आम्ही घेतो ती लिगलीच घेतो. पण तुमचा कोणी फोटो काढला असेल किंवा तुम्ही कुठल्या ग्रुप फोटोमध्ये असाल तर? लिगल असतं ना. जरी तसं काही झालं तरी त्यांना शोधणं एवढ्या मोठं. आता तुम्हाला मी पुण्यातला एक एरिया सांगितला, सपोज कोथरूड एरिया. तर कोथरूड एरियामध्ये तुम्ही मला शोधून शकता का असं? सो शक्य ते नाही. नाही शक्य. आणि कॉन्टॅक्ट नंबर्स पण आमचे इझी नसतात टू फाइंड आउट. अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त केसेस कुठल्या येतात तुमच्याकडे? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या खूप केसेस येतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स इतके वाढलेत की खूप त्याचा झालं. सगळ्यात जास्त. मग त्या सगळ्या कसं Divorce तुम्ही matters. त्याचं फिल्टरायझेशन कसं करता? आलेली प्रत्येक केस घेता? येस. आलेली जी केसेस डिवोर्सचे चालू आहेत ऑलरेडी, मोस्टली तशा केसेस येतात माझ्याकडे. बरं. की आता आम्हाला कोर्टात ॲलिमिनीसाठी किंवा मुलांच्या कस्टडीसाठी एव्हिडन्स हवा आहे. जेंट्स साईडनी पण येतात, लेडीज साईडनी पण येतात. पण मोस्टली आजकाल जेंट्स साईडनी केसेस येत आहेत. अच्छा. लेडीजचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स थोडे वाढलेले वाढलेत. आले किती, केवढा आहे? अच्छा. खूप. तर त्यामुळे आजकाल जेंट्स लोकांच्या अशा केसेस येतात की तुम्ही आम्हाला एव्हिडन्स द्या, जेणेकरून मुलांचं आमच्या भवितव्य आम्ही वाचवू शकू, आमच्या मुलांची कस्टडी आम्ही घेऊ शकू. कारण मुलांची कस्टडी जनरली फिमेल्सला आईकडे मिळते, असते. हां. आईकडेच असते. हो. त्यामुळे मग त्यासाठी थोडं एव्हिडन्स लागतात. पण मग आता हे आम्ही जे सिनेमामध्ये बघतो डिटेक्टिव्ह कसे असतात की ते पाठलाग करत असतात, चेस करतात आणि मग त्यांना कोणी मारायला आलं तर ते स्वतः लपून पळतात, वेश बदलतात वगैरे. असं ड्रामा कधी तुम्ही केलाय? हो, खूप वेळा. जेव्हा आम्ही शॅडोईंगवर जातो. शॅडोईंग म्हणजे काय? शॅडोईंग म्हणजे एक होम टू होम शॅडोईंग आपण करतो. बरं. त्याच्यामध्ये असं असतं की हा पर्टिक्युलर टार्गेट आहे. तो घरातनं निघाल्यापासून परत घरी जाऊस्तोपर्यंत कुठे जातो, काय करतो, त्याचे प्रत्येक मिनिट्सचा आम्ही रेकॉर्ड ठेवतो, फोटो काढतो, व्हिडिओज काढतो. सो तो परत घरी जाऊस्तोपर्यंत त्यांनी जेवढी ऍक्टिव्हिटी दिवसभरात केलेली असते त्याच्यामध्ये मग तो कुठे चुकीचा जातोय, जे हे नाही करायला पाहिजे, हे नाही. तर त्यामध्ये जेव्हा आम्ही शॅडोईंग करत असतो तेव्हा आमची 4 लोकांची टीम शॅडोईंग करत असते. अच्छा. प्रत्येक डिस्टन्सला लोक चेंज होत राहतात. अच्छा. हां. आणि लोक चेंज होत राहतात. लोक चेंज होत राहतात शॅडोईंग मध्ये. आणि लोक चेंज होतात आणि काही डिस्टन्सला जर का कॅचअप नाही करू शकली टीम तर मग आम्ही रस्त्यावरच जॅकेट्स वगैरे काढून एकावर एक आम्ही कपडे घातलेले असतात, मग ते रस्त्यावरच चेंज करून वगैरे शॅडोईंग करतो. पण तुमच्या शॅडोईंगला बाहेर पडता तेव्हा तुम्ही कसे इक्विप्ड असता? आम्ही 4-5 कपडे घातलेले असतात. बरं. म्हणजे स्पॉटला चेंज करायला. बरं. स्कार्फ्स वगैरे बांधतो किंवा हेल्मेट्स घालतो आणि वेगवेगळे स्कार्फ्स कॅरी करतो. मध्ये तरी कोविडमुळे मास्कची फॅसिलिटी खूप आम्हाला चांगली होती. तर मास्क चेंज करायचो आम्ही. सो अजून सुद्धा कधी कधी मास्क यूज करतो. आता परत कोविडचं चालू आहे तर त्यामुळे ते मास्कचा एक बेनिफिट झाला. एक इंटरेस्टिंग शॅडोईंग आठवतं का तुम्हाला की हे करताना मजा आली होती, असं काय सांगू शकाल? तिथून तिथे चेस केलं, तिथून तिथे चेस केलं, मग कपडे बदलायला लागले, काहीतरी असा थरारक? खूपच इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा खूप डेंजरस शॅडोईंग एक असं झालं होतं की आम्हाला वाटलं आता हा टार्गेट पुण्यातल्या पुण्यात फिरेल. कोणाच होतं ते? नाव सांगू नका, पण तो कोण होता, एज काय होतं? ओके, एक 35 इयर्सचा असेल टार्गेट आणि त्याच्या बायकोनी केस दिली होती. आणि केस अशी होती की त्याचा अफेअर होतं असं तिला डाऊट होता. कम्प्लिटली डाऊटच होता. पण कुठेच तिला असं आढळत नव्हतं की त्याचा अफेअर कुठे, म्हणजे काही सापडतच नव्हतं, काहीच कळत नव्हतं, ना फोनमध्ये, ना व्हॉट्सअपमध्ये, ना कशातच. तर ह्या शाण्यानी एक एक्स्ट्रा फोन ठेवला होता आणि तो फोन त्याच्या फ्रेंडकडे असायचा. एक पानवाला होता त्याचा फ्रेंड, त्याच्याकडे असायचा. तर आम्ही जेव्हा शॅडोईंग करायला सुरुवात करायचो, 3 दिवस आम्ही शॅडोईंग केलं, तो रेग्युलरली त्या पानवाल्याकडे जायचा, स्मोक करायचा, फोनवर बोलायचा. तर हे लक्षात आलं नाही कधी की तो तिकडनं दुसरा फोन यूज करतोय. हां, पण त्या दिवशी पर्टिक्युलरली त्या दिवशी असं झालं की सॅटर्डे होता आणि वीक्समध्ये आम्ही शॅडोईंग करत होतो, वीकडेजमध्ये. तर हा वीकेंड होता. तर त्यांनी काय केलं, पानवाल्याकडनं ॲज युज्युअल स्मोक केलं,
फोन घेतला. आम्ही पण तिथे थांबलो होतो. माझा एक टीममेट तिकडे जाऊन स्मोक केला. त्या दिवशी टीममेटला सांगितलं की तो फोनवर तिथेच जाऊन बोलतोय, तर जरा चेक कर की हा काय बोलतो. तर मी एक माणूस एक्स्ट्रा घेऊन गेले होते, त्याला तिथे पाठवलं. म्हटलं तू स्मोक कर तिथे आणि कळेल की हा तिथे काय बोलतोय, ऐक. तर त्याचं थोडंसं बोलणं झालं होतं जेव्हा नंतर हा पोचला. मग तो म्हटला की ठीक आहे, आपण आज भेटूया म्हणून, आज फ्री आहे मी आणि इतक्या वाजता 4 वाजता तू ये. तर ती समोरची व्यक्तीने सांगितलं असेल ठीक आहे 4 वाजता येते, कुठे यायचंय. तर त्यांनी सांगितलं की तू चांदणी चौकात ये, बंजारा हिल्स जवळ आपण भेटू. तर बंजारा हिल्स जवळ त्यांनी बोलवलं. तिकडनं मग तो जे निघाला तो लवासाला पोचला डायरेक्ट. आणि आम्ही त्याच्या मागे शॅडोईंग करत, मला वाटलं की इथल्या इथे शॅडोईंग करणार असेल. सो पेट्रोल्स वगैरे सगळे फुल असतात. एका मुलाचं तर पेट्रोल टाकी संपली, कारण आम्हाला अंदाजच नव्हता की लवासाला जायचंय. पण त्यानं तिला सोबत घेतलं होतं. हा, त्यांनी तिला मानस रिसॉर्ट आहे ना तिकडनं पिकअप केलं. हा इकडनं गेला. आम्हाला वाटलं इथे इथे फिरेल, बंजारा हिल्सला, जास्तीत जास्त अँब्रोशियाला जाईल. तो गेला मानस रिसॉर्ट पर्यंत. तोपर्यंत त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं. मग त्यांनी त्याची गाडी तिथे लावली आणि तिच्या गाडीवर गेला. ती गाडी घेऊन आली होती. त्यांनी त्याची गाडी तिथे लावली आणि तिच्या गाडीवर तो तिकडनं गेला. आणि आम्ही तिथपर्यंत होतो. तो रोड पण असा आहे की उभं राहायला जागा नाहीये, त्यामुळे दुसरा एम्प्लॉई तिथे चालू झाला होता. मग तो एम्प्लॉई म्हटला अरे हे थांबतच नाहीये, चाललेच आहेत. मग आम्ही टेन्शनमध्ये आलो. मग आम्ही सगळ्यांनी परत तिकडून जॉईन केलं, कारण आमचं काम संपलं होतं तिथपर्यंत. तिथून पुढे त्याचं काम होतं. करेक्ट. सो आम्ही सगळ्यांनी परत ड्रेसिंग वगैरे केलं आणि आम्ही जायला लागलो तिथून. तुम्ही मग पण अशा वेळेला तुम्ही त्याच स्पॉटला थांबलेले असता? नाही, आम्ही परत रिटर्न. आता जे हा पर्टिक्युलर स्पॉटला 4 जण थांबतात. करेक्ट. है ना. A to B, B to C, C to D. हा, तसं आपण करतो. तर आता ह्यांनी सोडलं तू जा, त्यांनी सोडलं तू जा, रिले असं. सारखं. हा, आणि मग बाकीच्या लोकांनी गायबच व्हायचं, कारण जर त्यांनी मिरर मध्ये बघितलं असेल किंवा कसं, तर परत तुम्ही दिसायला नकोय. पण मग ह्याच्यात असं झालं की तो गेला आणि शेवटचाच मुलगा एकच राहिला होता, त्यालाच जावं लागलं. आणि तो म्हटला मॅडम पेट्रोल संपायला लागले, आता मी नाही जाऊ शकणार. सो मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही सगळेजण परत आलो. सगळेजण म्हटलं परत शफल करूया. आणि कपडे पण सगळ्यांचे संपत आले होते. 2-3 ड्रेसेस राहिले होते. तो लवासाला गेला. अख्खी रात्र तो तिथे थांबला. आम्ही अख्खी रात्र तिथे बाहेर कुडकुडत थांबलो. थंडीचे दिवस होते, मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. आणि तो काय तिकडनं निघाला नाही. आता रूम मध्ये तर जायचा आम्हाला स्कोपच नाहीये. वॉशरूमला वगैरे जाऊ शकतो कारण रिप्लेसमेंट आहे. खाण्यापिण्याचा सगळ्यांना एकसाथ स्कोप नव्हता. अंधार केवढा होता. अशा अंधारात आम्ही गेलो आणि मग तो रात्रभर तिथे होता. त्याच्या बायकोचे फोन येत होते मला सारखे, हा आला नाही घरी. म्हटलं तो कसा येईल घरी, इथं आम्ही नाही जाऊ शकत आहे घरी. आम्ही सगळे लवासाला आहे. तुम्ही पण त्याच्याबरोबर लवासाला आहे? म्हटलं हो, आमची सगळी टीम लवासाला आहे. तर काय करतोय तो, कोणाबरोबर? आय डिड नॉट टेल हर ऑन फोन. आम्ही सांगू नाही शकत लगेच अपडेट्स की तो एका मुलीला घेऊन आलाय, नाहीतर ती हायपर होईल आणि त्याला कॉल करेल. आम्ही सांगितलं नाही, तो त्याच्या ऑफिसच्या ग्रुप बरोबर आलाय इथे. सो शी वॉज काम, ऑफिस मधले लोक आहेत वगैरे असं सांगून क्लायंटला आम्ही त्यावेळेला सांगितलं, तर क्लायंट लगेच हायपर होता, कॉल करणार, अरे तू गेलाच कसा. मग त्याला कळणार की कोणतरी शॅडो करताय. तो खूप डेडली शॅडोईंग होतं. त्यानंतर तो सकाळी पहाटे 5 वाजता तिकडनं निघाला, बिकॉज ही हॅड टू रेझ्यूम बॅक होम. मग तुम्ही सगळे जागेच होतो तोपर्यंत? जागेच राहिलो रात्रभर. आम्हाला जागच राहावं लागलं. रात्रभर तिथे गाडीवर असं बसून राहिलो. तो आता एन्जॉय करतोय, आम्ही बाहेर गाडीवर बसून. त्याला कोणी दिसलं नाही? नाही, त्याला कळलं नाही, कारण आम्ही शफल करत होतो सारखे. आणि त्या रोडला बरेच कपल्स जातात. त्या रोडनी खूप सारे कपल्स जातात. बावधान, बुगाव, लवासाला खूप ट्रॅफिक जात असतं. आता तर खूप गर्दी वाढली आहे. आणि मग तो पहाटे परत आला. पहाटे तो रिटर्न जेव्हा निघाला, मग आम्ही अशा ठिकाणी थांबलो होतो की त्याला दिसणार नाही. मग तिथून परत निघालो आणि मग अंधारात तो तर आरामात एन्जॉय करत कारमध्ये येत होता, आम्ही बाईकवरती. बापरे. त्यांनी तिथे कोणाची तरी कार मागवली, तिची गाडी तिथेच लावली आणि तिथे कोणाची तरी कार मागवली त्यांनी लवासाला, आणि तो कार मधनं तिथून रिटर्न आला. मग मला हे कळलं नाही ह्यांनी बाईक का इथं ठेवली. जर आम्ही त्या बाईकवर लक्ष ठेवलं असतं तर तो आमच्याकडनं स्किप झाला असता. पण आम्ही प्रॉपर त्या रूमचा लाईट कधी बंद होतो, चालू होतो, तो कधी बाहेर निघतो, त्याच्या एंट्रीजवर लक्ष ठेवलं होतं आम्ही. नाही तर जर बाईक कडे बघत राहिलो असतो, जनरली मुलं काय करतात की हा ही बाईक बाहेर निघाली की आपल्याला लगेच निघायचंय.
पण आम्ही तसं नव्हतं केलं म्हणून वाचलो, नाही तर आम्ही तिथेच राहिलो असतो 2 दिवस. बापरे. हो. पण तुम्हाला असे डू ऑर डाय सिच्युएशन कधी आली? डू ऑर डाय हे अशा सिच्युएशन्सच येतात बेसिकली, Okay. की कधीच शुअर नसतं, सर्टन नसतं. असं आउट ऑफ टाउन लोक निघून जातात आणि आम्हाला बाईकवर जावं लागतं, ते लोक कारवर जातात, कसं स्कोप अप करणार, हे प्रॉब्लेम्स खूप होतात. कधी बाहेर लॉंग ड्राईव्हवर जातात. आताच्या काळामध्ये आपण जेव्हा गुप्तहेर म्हणून तो काम करत असता तेव्हा साधं उदाहरण म्हणजे अलीकडे फोनवर कोणी बोलत नाही, सगळे व्हॉट्सअप कॉल करायला लागतात. व्हॉट्सअप कॉल कारण तो रेकॉर्ड होत नाही आणि त्याचे रेकॉर्ड राहत नाही कुठल्याच प्रकारचं. म्हणून असे आता चॅलेंजेस काय काय आहेत तुमच्या समोरचे? टेक्नॉलॉजीमुळे समोर आलेले नवीन नवीन चॅलेंजेस काय आहेत आणि त्यात ओव्हरकम कसं करतो? बऱ्यापैकी चॅलेंजेस आम्ही ओव्हरकम केलेले आहेत. टेक्नॉलॉजी जेवढं आपल्याला प्रॉब्लेमॅटिक आहे, जेवढं इझी यूज करायला आहे तेवढी प्रॉब्लेमॅटिक पण आहे आणि तेवढंच त्याच्यावर सोल्युशन पण पटकन मिळतं. टेक्नॉलॉजी इज व्हेरी इझी टू बी हँडल्ड. जनरली लोकांना असं वाटतं की नाही, पण मी आता तुम्हाला ऑन कॅमेरा ते सांगू नाही शकणार की आम्ही ते चॅलेंजेस कसे ओव्हरकम केलेत. बट व्हॉट्सअप कॉल इज नॉट अ बिग डील फॉर अस. आणि देयर इज नो ॲप ऑन द फोन गोष्ट नाहीये जी आम्ही नाही करू शकत. येस, व्हॉट्सअप कॉल्स असू दे, नाहीतर व्हॉट्सअप टेक्स्ट असू दे किंवा व्हॉट एव्हर इट इज, आम्ही टेक्नॉलॉजी ओव्हरकम केलेली आहे आणि आम्ही बऱ्यापैकी त्याचा एव्हिडन्स सुद्धा काढतो. पण येस, तो एव्हिडन्स कोर्टमध्ये ऍडमिसिबल जास्ती करून होत नाही, सेकंडरीमध्ये कॅल्क्युलेट केला जातो तो. आम्ही सुद्धा तो प्रेफर नाही करत. पण मग तुम्ही आता एक एजन्सी चालवता, तुम्ही ह्याच्याबरोबर अपडेट कसं होता? मग काही ट्रेंड्स असतात का डिटेक्टिव्ह किंवा येणाऱ्या केसेसचे काही ट्रेंड्स असतात का? किंवा ही जी टेक्नॉलॉजी येते त्याला आपण ओव्हरकम करण्यासाठी काही त्याचे वर्कशॉप्स असतात का तुमचे? नाही, टेक्नॉलॉजी जे इंट्रोड्यूस करतात आणि टेक्नॉलॉजी जे यूज करतात, आपण एनी टाइम त्या टेक्नॉलॉजीसाठी ट्रेनिंग घेऊ शकतो. सो मग आम्ही ते करतो की अपडेट स्वतःला अपग्रेड करायचंय तर यू हॅव टू लर्न. आणि ते मी स्वतः शिकते पहिल्यांदा आणि मग माझ्या टीमला जेवढं नॉलेज नेसेसरी आहे देणं तेवढंच देते. आताचा जसं तुम्ही म्हणाल की एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्सचा ट्रेंड म्हणजे ते जास्त तुमच्याकडे येतं. येस, तसं आणखी काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये आता हे जास्त प्रमाण व्हायला लागले? फायनान्शियल फ्रॉड्स आणि एक्स्ट्रा मॅरिटल केसेस मध्ये मला असं कोणी बोललो होतं की वृद्ध दाम्पत्य घरी असतं. हा, येस येस येस, शुगर डॅडीचे केसेस पण खूप आहेत. माझं मागच्या वेळेस प्रेसमध्ये मी हे सांगितलं होतं. काय शुगर डॅडी प्रकार आहे? शुगर डॅडी, शुगर मम्मी, येस, हे 2 प्रकार आहेत. आता सध्या एक केस माझ्याकडे शुगर मम्मीची आली होती. शुगर मम्मी ते काय करतात, ह्या ज्या बायका असतात खूप फटे रिच असतात, त्यांच्याकडे पैसा खूप असतो आणि त्यांना बायका म्हणजे कोण बायका? रिच, चांगल्या क्लास मधल्या, हा, ज्यांना हजबंड नसतात किंवा डिवोर्सी असतात किंवा नवरा बाहेर असतो, बाहेर गावी. आणि एज काय असतं त्यांचं? अराउंड 55 अँड अबाव. अच्छा, 55 इकडचं त्या साईडचं सांगते मी. 55 अँड अबाव, 60, 65 अशा एजच्या पण बायका. तर ह्यांना बेसिकली फिजिकल नीड असते आणि ह्यांच्याकडे पैसा भरपूर असतो. सो ते काय करतात की कमी वयातले मुलं जसे 23, 24 जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स वगैरे असतात, या लोकांना टॅप करतात. पण फिजिकल नीड म्हणजे सोबत कोणीतरी असण्याची? सेक्शुअल नीड्स असतात. सेक्शुअल पण नीड असतात. सेक्शुअल नीड्स असतात आणि लोकांना असं वाटतं की आता 60 65 झाले, आता काय नीड आहे. कारण बऱ्याच असं असतं की सोबत कोणीतरी असावं, मला पडलो कुठं काय तर फिजिकल नीड असतं. ते कम्प्लीट काय संबंध आहे? त्याचा काही संबंधच नाहीये. फिजिकल नीड म्हणजे प्रॉपर सेक्शुअल नीड असते. आणि त्या बायकांना आपल्यापेक्षा वयाच्या जे जास्त कमी वयाचे असतात त्यांना ते अट्रॅक्शन असतं समहाव. आणि 22, 23, 24 वर्षाचे जे मुलं असतात त्यांना हे लोक टॅप करतात. जसं की डिस्कोजमध्ये, क्लब्समध्ये हे लोक येतात आणि यांना टॅप करतात. किंवा मग आजकाल डेटिंग ऍप्स खूप झालेले आहेत. डेटिंग ऍप्स वरती मुलं सुद्धा त्यांच्या ऍड्स टाकतात की 23 year old लुकिंग फॉर अ फिमेल, रेडी टू गिव्ह मसाजेस, रेडी टू डू दिस, बरंच काही अशा गोष्टी असतात. सो ह्या बायका ते डेटिंग ऍप वरती त्यांना टॅप करून त्यांना बोलवून घेतात, त्यांच्याबरोबर डेटला जातात, त्यांना एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स देतात, त्यांना एक्सपेन्सिव्ह 5 स्टार हॉटेल्समध्ये घेऊन जातात. आणि मुलांना काय दारू मिळतेय, स्मोक्स मिळतंय, ॲडिक्शन्स मिळत आहेत, पैसे मिळत आहेत, सगळंच गिफ्ट्स मिळत आहेत, आयफोन्स मिळत आहेत. तर बॉईज आर ऑल ओके विथ इट आणि त्यांना काही फरक नाही पडत एज काय आहे काय नाहीये. निदर या बायकांना तर तेच हवं असतं. सो मग हे शुगर मॉमची कॉन्सेप्ट अशी आहे की मग ते लॉंग लास्टिंग रिलेशन त्यांच्याबरोबर ठेवतात. मोस्ट ऑफ द टाइम या बायका असे पण लोक निवडतात जे विवाहित आहेत
बरं. म्हणजे त्यांच्याकडनं ह्यांना प्रॉब्लेम नको. काही नको. हा म्हणजे नो स्ट्रिंग्स गळ्यात अटॅच, पडायला नको. गळ्यात पडायला नको, नो स्ट्रिंग्स अटॅच, असं तेवढ्या पुरतं तेवढं. हे शुगर मॉम. शुगर शुगर डॅड. शुगर डॅडचं असं असतं की जसं आता माझ्याकडे एक केस होती, पीजी मध्ये राहायला म्हणून मुली जातात आणि तो माणूस जर एकटा असेल, ओनर ऑफ द प्रॉपर्टी, तर मग त्याच्या गळ्यात पडणं, त्याला त्याच्याबरोबर संबंध ठेवणं, त्याला मग तो माणूस ह्यांना गिफ्ट देणं, त्यांनी पैसे देणं, मग त्या पीजीच्या मुलींना सांभाळणं, मग ते अफेअर क्रिएट होणं, आणि मग ह्यांना अब्रॉड घेऊन जा, आउट ऑफ टाउन घेऊन जा, गोव्याला घेऊन जा, इथे घेऊन जा, मग ते मुलींना ते अट्रॅक्शन होतं. आणि मग पैसा आणि प्रॉपर्टी बघून मुली त्या अफेअर मध्ये पडतात. मुली त्यांच्या बरोबर असं दाखवतात की आम्ही प्रेमात पडलोय, वी आर अ गर्लफ्रेंड. अच्छा, असं दाखवतात. कारण त्यांचं सगळं नीड भागत असतं, त्यांना बेसिकली तेच हवं असतं. आणि या मुली बेसिकली असतात स्मॉल टाउन मधून आलेल्या, कुठल्या छोट्या खेडेगावातनं वगैरे हे लोक येतात, कुठल्या तरी छोट्या छोट्या सिटीतनं येतात, ज्या खूप ऑर्थोडॉक्स सिटीज असतात, आणि मग इथे येऊन एकट्या राहतात, तर त्यांना फ्रीडम असतं, कम्प्लीट फ्रीडम, मग त्यांना ती हवा लागते की आता हे ट्रेंड वाढलंय, हे खूप वाढलंय, हे तर खूप बऱ्यापैकी वाढलेले. शुगर डॅडी, शुगर मॉम हे खूप चालू आहे. म्हणजे इव्हन इफ यू गो एव्हरी ऑल्टरनेट क्लब मध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की असं चालू आहे. पण मग आता याच्यामध्ये तुमच्यापर्यंत काय प्रॉब्लेम काय होतो? अच्छा, आता ह्याच्यामध्ये ते खुश असतात, इश्यू कुठे पण होतो? वाईफ्स आणि हस्बंड खुश नसतात, ज्यांचे हस्बंड आणि वाईफ्स असतात, जे शुगर डॅडीचे किंवा शुगर मॉमचे. काय होतं की जे एकदा मी एक केस तुम्हाला सांगते. माझं कॅम्प मध्ये जेव्हा ऑफिस होतं, तर 3rd फ्लोअरला ऑफिस होतं माझं, आणि एकदा लिफ्ट बंद होती, तर एक 72 इयर्सची म्हातारी काठी टेकत टेकत चढत चढत माझ्याकडे आली, आणि माझ्याकडे ऑफिसमध्ये आल्यानंतर शी वॉज लाईक ब्रेथलेस की एवढा वर चढून आली. तर मला वाटलं सुनेची केस घेऊन आलेत आंटी, तर मी बसवलं त्यांना आणि चहा वगैरे पाणी वगैरे सगळं दिलं. मी म्हटलं सुनेची केस आहे का जावयाची केस आहे तुमच्या? तर ते म्हटले सुनेची जावयाची केस नाही, माझ्या नवऱ्याची केस आहे. तर आय वॉज शॉक, की कारण ती माझी पहिली केस होती अशी, कोणी वयस्कर एवढं येऊन त्यांच्या हस्बंडची केस देणारी. तर मी खूप शॉक्ड होते. मग मी त्यांना म्हटलं की मिस्टरांची केस आहे, पण मग आता काय करणार तुम्ही या वयात? डिवोर्स थोडी घेणार आहे तुम्ही, आणि कसं काय पॉसिबल आहे? कारण या एज ग्रुपकडे आम्ही एकदम विथ रिस्पेक्ट बघतो, काका काकू आजोबा आजी, आमच्यासाठी तरी. सो त्या म्हटल्या नाही नाही, माझ्या मुलाची प्रॉपर्टी आहे सगळी, त्या पोरीला देतोय तो सगळं. ती 25 वर्षाची मुलगी होती, आणि त्यांच्या वाड्यात राहायला आली होती ती. त्यांचा एक इथे खूप प्रसिद्ध ते पण लोक, त्यांचा वाडा होता एक, आणि त्यात हे आजी आजोबा दोघंच राहत होते, मुलं फॉरेनला होते त्यांचे. तर एकच मुलगा होता, तो फॉरेनला होता. आणि ही पण खूप जुनी केस आहे, बरेच वर्षापूर्वीची केस आहे, म्हणजे आताची रिसेंट केस नाहीये. झाले असतील अराउंड 13-14 वर्ष झाले असतील, एवढी जुनी केस आहे ही. तर त्या आजींनी मला सांगितलं की माझ्या मिस्टरांचं एका 25 वर्षाच्या मुलीबरोबर अफेअर आहे, विच वॉज व्हेरी हार्ड टू बिलीव्ह दॅट टाइम. म्हणजे त्यावेळेला तो काळ असा होता की तेव्हा 25 वर्षाची मुलगी म्हणजे आजोबाच म्हणणार, आजीच म्हणणार, मग ते अफेअर कसं करणार? हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता, कारण त्यावेळेला माझं पण एज तेव्हा खूप कमी होतं. हा, सो मी म्हटलं की नाही आजी, तुमचा गैरसमज झाला असेल. नाही नाही, गैरसमज नाही, तू बघ, ते रास रोज एकत्र राहतायत, एक रूम मध्ये तिला ठेवलंय, आणि हा म्हातारा रोज रात्री तिथे जाऊन झोपतो, आणि माझ्या बरोबर राहत नाहीये, आणि मला शिव्यागाळी करतो, आणि बरंच काय काय त्यांनी सांगितलं मला, द एंटायर स्टोरी व्हॉट ही टोल्ड. मग त्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी, मी म्हटलं ठीक आहे मी केस घेते. ते म्हटलं मी पोलीस कंप्लेंट केलं, खूप काही केलं, कोणी स्टँड करत नाही मला. पोलीस कंप्लेंट? हा, मग ते म्हणतात, पोलीस म्हणतात हे काय तुमचं घरगुती मॅटर आहे, आम्ही ह्याच्यात काय करणार ना, आणि ऍक्च्युली फॅमिली मॅटर आहे हे. तर कोणीच पोलीस वगैरे विश्वास ठेवायला तयार नाही. लोकांना वाटलं की हिचं वय झालंय, म्हातारी झाली एवढी, तर मे बी सायकोलॉजी प्रॉब्लेम काहीतरी असेल, किंवा असं लोकांना वाटलं. हा, कोण विश्वास ठेवू शकत नाही अशा गोष्टींवर जनरली. तर मग त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही ती केस घेतली पुढे, आणि इन्व्हेस्टिगेट करायला चालू केलं. मी त्यांच्या वाड्यामध्ये आम्ही रेंटवर रूम घेतली. हा, आणि मग तिथून आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यावर कळलं की आजोबा खरंच रोज रात्री त्या मुलीच्या रूम मध्ये जातात झोपायला. मग त्या मुलीच्या रूम मध्ये स्पाय कॅमेराज आम्ही लावले. स्पाय कॅमेराज लावल्यानंतर कळलं की यांचे दोघांचे फिजिकल रिलेशन्स आहेत, अंकलचे आणि त्या मुलीचे. आणि मग तो एव्हिडन्स आम्ही आंटींना दिला. कोर्टात त्यांना दाखल करायचा होता, आणि त्यांना त्या मुलीला घरातनं बाहेर काढायचं होतं. मग ते पोलिसांकडे गेले, मग पोलिसांनी ती केस घेतली, त्या मुलीला धमकावलं, आणि तिच्यावर
कंप्लेंट झाली. पण मग आता अजून हा ट्रेंड अजून वाढतोच आहे. आणि तेव्हा ही 12-13 वर्षाची पूर्वीची गोष्ट आहे. मग हो. आता तर हा ट्रेंड केवढा वाढलाय. म्हणजे आता हे लिगली लोक असे राहत आहेत, म्हणजे ज्यांचे वाईफ्स बाहेर आहेत, आउट ऑफ टाउन आहेत, किंवा मग दुसऱ्या सिटीत जाऊन हे काम करणं, फ्लॅट घेऊन देणं वगैरे. आताच रिसेंटली माझ्याकडे एक केस अशी आली होती. त्या अंकलनीच मला केस दिली होती की माझी बायको मला हॅरॅसमेंट करते, तिचं कुठेतरी अफेअर आहे का बघा. ऑन द कॉन्ट्री जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेट करत होतो त्यावेळेला कळलं की अंकलचं या मुलीबरोबर अफेअर आहे. आणि बायको परेशान झाली होती. पण अंकल क्लायंट होते माझे, त्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं. म्हणजे माझे हात दगडाखाली होते, कारण मला फक्त एव्हिडन्स द्यायचा होता. बायकोचं अफेअर नव्हतं अजिबात. अच्छा. बायको परेशान झाली होती बिकॉज ही इज डुईंग सो ही वॉज ट्राईंग टू उलटा ट्रॅप हर, की तिचा एव्हिडन्स जर मिळाला तर आय विल बी फ्री, की मी या मुलीबरोबर लाईफ. मग काय केलं तुम्ही? कारण तुम्ही तर यांच्या बाजूने होता. हो, क्लायंटच्या बाजूने होतो आम्ही. मग आंटींना इन्व्हेस्टिगेट केलं, आंटींची फ्रेंडशिप वगैरे झाली होती. त्यांनी सांगितलं की त्याचा अफेअर चालू आहे असं असं. तर मग आम्ही ती केसच सोडून दिली. आम्हाला दुसरा काहीच ऑप्शन नव्हता, आम्हाला ती केस सोडावी लागली. कारण क्लायंटच्या अपोज जाऊन टार्गेटला आम्ही म्हणू नाही शकत की हा तुम्ही केस द्या आम्हाला, ओके, आणि आणि आम्ही करतो तुमच्यासाठी. आम्ही तसं कधीच करत नाही. म्हणजे वी हॅव टू बी ऑनेस्ट टू वन क्लायंट. आम्ही टार्गेटला म्हणूच नाही शकत की तुमची केस दिली आहे, आता तुम्ही आम्हाला केस द्या, मग आम्ही तुम्हाला ह्यांचे एव्हिडन्स देतो. जो सगळं माहीत होतं तरी काही नाही करू शकलो आम्ही. डिटेक्टिव्ह व्हायचं असेल का, हे जर प्रोफेशन करायचं असेल मला, तर ह्याला स्कोप आहे? ह्याला स्कोप खूप आहे, पण ह्याच्यामध्ये ते लोक काम नाही करू शकत की जे पैशासाठी काम करतील. फर्स्ट थिंग, हे सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री आहे. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी तेच ॲटिट्यूड ठेवून राहायचं आहे की माझा जर हा क्लायंट आहे तर क्लायंट इज ओनली अ गॉड. ओके. क्लायंट इज ओनली वन थिंग, आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी दुसरं काहीच नाही करू शकत. जर क्लायंट चुकीचा आहे किंवा बरोबर आहे, क्लायंट इज वन अँड ओनली क्लायंट, दॅट्स इट. ह्याच्यामध्ये असे बरेच डिटेक्टिव्ह नंतर आले, बऱ्याच लोकांनी डिटेक्टिव्ह एजन्सी चालू केली. मग ते ह्याच्याकडनं पण पैसे घे, त्याच्याकडनं पण पैसे घे, आणि मग त्याचे एव्हिडन्स ह्याला दे, ह्याचे एव्हिडन्स, हे जे करतात त्याच्यामुळे बरेच मार्केटमध्ये चांगल्या डिटेक्टिव्हचं नाव खराब होतं. आणि ते लोक लॉंग लास्टिंग करू नाही शकत. बऱ्याच वेळेला काही लोक केसेस घेतात, ब्लो करून टाकतात. मग हे इम्पॅक्ट त्याचा खूप झालेला आहे मार्केटवर. त्यामुळे असे कोणीही येऊन हे डिटेक्टिव्ह एजन्सी रन नाही करू शकत. ह्याच्यामध्ये डेडिकेशन खूप असतं. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू बी डेडिकेटेड टू द क्लायंट. जर का मला क्लायंटनी मला 10 लाख रुपये दिलेत आणि टार्गेटला कळलं की डिटेक्टिव्ह एजन्सीनी हे केलेलं आहे, आणि टार्गेटनी जर का मला अप्रोच केलं सपोज, आणि टार्गेट म्हटलं मी 50 लाख रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे, तरी सुद्धा माझा जो ऑनेस्टी आहे, जे एथिक्स आहेत, दॅट इज ओनली टुवर्ड्स माय क्लायंट, नॉट टुवर्ड्स माय टार्गेट. तर आम्ही तिथे कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. मनी इज नॉट द क्रायटेरिया. क्रायटेरिया इज ऑनेस्टी अँड सर्व्हिस इंडस्ट्री. असं तुमच्या बाबतीत असं झालंय कधी की तुम्हाला खूप मोठी ऑफर आली आहे? आणि वेळा झालेलं आहे, असं खूप वेळा झालेलं आहे. बऱ्याचदा पॉलिटिकल केसेस जेव्हा आम्ही घेतो, इंडस्ट्रीमधल्या केसेस जेव्हा आम्ही घेतो, बॉलिवूडमधल्या वगैरे, तेव्हा हे आता बॉलिवूडचा विषय उल्लेख आला, तुम्ही बॉलिवूडसाठी पण काम केलंय? हो, बॉलिवूडमध्ये बऱ्याच लोकांचे केसेस मी घेतलेले आहेत. काय केसेस असतात तिथले काय इश्यूज असतात? तुमच्याकडे आलेल्या काय केसेस होत्या? बेसिकली बॉलिवूडमध्ये केसेस ह्याच येतात की अफेअर आहे का, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे का, आणि समोरच्याची एव्हिडन्सेस काढणं, कधी फायनान्शियल फ्रॉड्स, कधी पॉक्सोच्या केसेस खोट्या केलेल्या असतात. काही लोकांनी खोटे रेप केसेस करतात. आता स्टार्स असतात, त्यांना कुठेतरी खाली पाडायचं असतं लोकांना. तर काही छोटे लोक असे प्रयत्न करतात की ह्याच्याबरोबर फिरलो थोडं, किंवा ह्याच्या ग्रुपमध्ये आहे तर ह्यानी माझ्या रेप केला, अशी कंप्लेंट टाकणं. मग ते लोक आता प्रूव्ह कसं करणार? बेसिकली रेप केला म्हटल्यावरती केस झाली. करेक्ट. आता बर्डन ऑफ प्रूफ कोणावर येतं? समोरच्यावर येतं. बरोबर. मग दे डोंट हॅव एव्हिडन्स की आम्ही नाही केला ॲट टाइम्स. मग आम्ही त्याच्यावरती काम करतो आणि आम्ही त्यांना जस्टिस द्यायचा प्रयत्न करतो की नाही, असं हे खोटं आहे, ही बाई जी आहे ही खोटं बोलतीये. ह्याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने काम करतो. असे बरेचसे वेगवेगळे केसेस येतात. बरेचसे फायनान्शियल फ्रॉड्स सुद्धा येतात बॉलिवूडमधनं. पण याच्यामध्ये आता बॉलिवूड म्हणले की ड्रग्स जास्त येतात, त्याच्यामध्ये अंमली पदार्थ जास्त येतात, अशा पण तुमच्याकडे येतात केसेस? काही वेळेला येतात. बॉलिवूडच्या बऱ्याचशा केसेस सिक्रेट असतात, खूप हायली कॉन्फिडेन्शियल आहेत, मीडिया समोर मी बोलूच नाही शकत. बरोबर. पण खूप चांगल्या चांगल्या केसेस आम्ही केलेल्या आहेत बॉलिवूडमध्ये.
आणि सॉल्व्ह होतात बऱ्यापैकी. डिटेक्टिव्ह होण्यासाठी काय आपल्याकडं आपलं पर्सनॅलिटी कशी असायला पाहिजे? मल्टिपल स्प्लिट पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो ती आपल्यामध्ये असण्याची काबिलियत असली पाहिजे. ते दिसतंय मला. बेसिकली यू शुड बी लाईक अ वॉटर. तुम्ही सगळ्या मोल्डमध्ये यायला पाहिजे. तुम्ही फ्लेक्झिबली उत्तम ऍक्टर असलं पाहिजे. हा येस, ते सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्या ह्याच्यात सगळ्या क्लासमध्ये सगळ्या टाईपच्या लोकांबरोबर कम्पॅटिबिलिटी तुमची होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कोणीच असा समोरचा व्यक्ती असा नाही म्हणजे माझी त्याच्याशी कम्पॅटिबिलिटी नाही होते तर आय एम नॉट अ गुड डिटेक्टिव्ह. पण तुमचं आता तुम्ही इतकं काम करत असता कुठले डिटेक्टिव्ह, तुमचे फोन नंबर बदलत असतात, तुमची आयडेंटिटी बदलत असते, ह्याचा एका पॉइंटला असं सॅच्युरेशन येत नाही की आपण किती हे बदलत असतो? नाही, सवय झाली आता. आधी व्हायचं, डाऊन द लाईन आधी व्हायचं जेव्हा नवीन होते तेव्हा की अरे काय करतोय आपण, पण ते करता 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 एवढं झालंय की आता ते रक्तातच गेले. झोपेत सुद्धा तेच करते मी. ड्रीम्स पण तसेच येतात आम्हाला. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की कॅरेक्टरिस्टिक्स असतात प्रत्येकाच्या, पर्सोना असतो आणि मग तुम्ही डिटेक्टिव्ह होऊ शकता. आम्ही सिनेमामध्ये जे डिटेक्टिव्ह बघतो की जेम्स बॉन्ड पासून ब्योमकेश बक्षीपासून अगदी अलीकडचे खूप छोटे छोटे, त्याच्यामध्ये तुम्ही बंदूक चालवता, म्हणजे सिनेमामध्ये तुम्ही फायटिंग करता, तुम्ही तेवढेच तितकेच सेक्सी असता. तर हे सगळं आयुष्य तुम्ही जगलेलं आहात 20 वर्षात? मी सगळं काही जगलेले या 20 वर्षात. म्हणजे वेपनपासनं ते सगळं काहीच असं मला वाटत नाही की मी नाही केलं आहे. आय हॅव डन एव्हरीथिंग. आय हॅव हॅड ऑल काइंड ऑफ पीपल. म्हणजे सगळ्या टाईपचे लोक मी एम्प्लॉईज ठेवलेले आहेत आणि माझ्या एम्प्लॉईजकडनं जे कामं करून घेणं सगळ्या रोलमध्ये करून घेतलेले आहेत. हा, बंदूक चालवण्याची गरज कधी पडली नाही कारण तेवढ्या चुका नाही केल्या कधी मी. थोड्याफार ज्या चुका होतात त्याच्यामध्ये वेपन्स ते यूज करावे लागतात, नाईव्स वगैरे आम्ही केलेले आहेत यूज फॉर अ सेल्फ डिफेन्ससाठी. शेवटचे काही प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. या सगळ्यामध्ये आता डिटेक्टिव्ह म्हणून तुमचं असलेलं काम एका बाजूला, कारण तुमचं प्रोफेशन आहे, पण एका बाजूला प्रिया जेव्हा काम करत असतात इंडिव्हिज्युअल लेवलला, तेव्हा तुम्हाला एका पॉईंट नंतर असं एक नर्वसनेस येत नाही की काय लेवलला आपण सोसायटी काय लेवलला काम करते, आपण काय बघतो, इथिक्स म्हणून काय आपण एक थर्डली बघत असतो या सगळ्या गोष्टीकडे? तुमचा ड्रॉपडाऊन कधी झालेला आहे का? नाही, माझा ड्रॉपडाऊन कधीच होत नाही कारण माझं क्लायंटचा फेस बघून माझं ड्रॉपडाऊन कधीच होत नाही. बेसिकली माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते एवढे फ्रस्ट्रेटेड असतात, ते रडतच आमच्या ऑफिसमध्ये एंट्री करतात, रडतच मला कुठेही भेटतात आणि ते जेवढे ब्रोकन असतात त्यांचं ते बघून जे मला तिथे ॲक्च्युली ताकद मिळते की माझे क्लायंट्स खूप परेशान आहेत आणि त्यांचं जे काम करणं माझं आहे आता, ते जे टार्गेट मी ठेवलेलं आहे की ह्यांना जस्टिस मिळालंच पाहिजे, त्यांच्याबरोबर इनजस्टिस झालेलं असतं. मोस्ट ऑफ द क्लायंट्स बरोबर इनजस्टिस. असे खूप क्वचित क्लायंट असतात की जे ट्राय टू प्ले प्रँक्स. एक तुमच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटतं ना की तुम्ही सायकोलॉजीशी खेळता माणसाच्या. येस, एखादी केस आल्यानं सायकोलॉजीवर खेळतो आपण. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला ह्युमन सायकोलॉजीबद्दल काय वाटतं? हे असं का होत असेल? माणूस अशा वेनं का जात असेल? किंवा सगळं नीट चाललेलं असतं पण अचानक माणूस काहीतरी वेगळे डिसिजन घेतो, फ्रॉडचे असू देत किंवा फायनान्शियल क्रायसिसचे असू देत, अफायरच्या असू देत किंवा हे शुगर डॅडी शुगर मम्मीच्या, सगळं बरं चाललेलं असतं पण अचानक असं काहीतरी घडायला लागतं. हो. काय घडत असतं असं? इव्हेंच्युअली विथ टाइम जेव्हा एखादं मॅरेज टॉक्सिक व्हायला लागतं किंवा मॅरेजमधनं जेव्हा प्रेम निघून जातं तेव्हा ह्या गोष्टी व्हायला सुरू होतात. आणि आता तर मोस्ट ऑफ द टाइम इंटरनेटमध्ये लोक पडलेले आहेत. ऑनलाईन ॲप्स आहेत, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अश्लील गोष्टी वगैरे बघितल्या जातात आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा माइंड डायव्हर्ट होत चाललंय बेसिकली. आणि फायनान्शियल फ्रॉड घेतलं तर पैशाचं जास्ती लव्ह फॉर मनी आता वाढलेलं आहे. आता लोकांमध्ये लव्ह फॉर पीपल इज व्हेरी लेस, की आपले ऑनेस्टी, आपले एथिक्स हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. नाही, तू 50 रुपयासाठी पण लोक कुठल्याही लेवलला जातात. सो ते पैशासाठीचं जे प्रेम वाढलंय लोकांचं की नाही आता पैसा 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 पैसा, मग बाकी ह्युमॅनिटीचं काही कोणाला पडलेलं नाहीये. नाही, त्याचं नुकसान झालं तरी चालेल, माझं नुकसान व्हायला नकोय. ही जी टेंडन्सी आता वाढत चालली, ती टेंडन्सी आधी नव्हती. आधीच्या लोकांमध्ये तसं नव्हतं. आधी तुम्ही जर का साखर तूप काही गेले पैसे नाहीत, अरे राहू दे, नंतर दे, नाही दिले तरी चालेल. पण आता तसं नाहीये, पैसे पहिले दो फिर दूंगा मैं. नाही, तुमचं काम खूपच वेगळं आहे आणि मी आयुष्यात पहिल्यांदा अशा एका डिटेक्टिव्ह असलेल्या व्यक्तीबरोबर बोलतोय
मी माझ्या टीमला मगाशीच म्हणालो की तुम्ही भाग्यवान आहात की ही फेज लवकर आली की असं प्रोफेशन असणारी व्यक्ती समोर आहे. पण माझं ते जायला 40 वर्ष जायला लागली, म्हणून आता मी तुमच्यासमोर बसलो आहे. तुमचं काम खूप महत्त्वाचं पण आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथिक्स सांभाळून तुम्हाला ते करायला लागतं. येस. आणि तुम्हाला आवडो तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना की एखादी व्यक्ती अशी का वागते किंवा तिनं असं संबंध का ठेवले ह्याची उत्तर आपल्याला माहीत नसतात. ती त्या व्यक्तीबरोबरच असतात आणि ते आपण काही त्याला करू शकत नाही. काय करू शकतो. लोकांचं जगणं चांगलं करण्यासाठी तुम्ही काम करता याचा मला खूप आनंद वाटतो. आणि इतकी 20 वर्ष तुम्ही काम करताय. आता तर तुमच्याबरोबर आणखी काही तुमची टीम आहे, मला वाटतं किती लोकांची टीम आहे स्विफ्ट? 29 लोकांची टीम आहे. 29 28 आणि आता नवीन जॉईन आहे एक, ते हां. अंडर ट्रेनिंग आहे. आता मला डिटेक्टिव्ह व्हायचं असेल तर काय करायचं? नका होत. नाही. काही नाही, तुम्हाला फक्त नॉर्मल ट्रेनिंग घ्यायचंय की मॅनिप्युलेट. तुम्हाला खोटं बोलता येतं, आपण सगळेच खोटं बोलत असतो, पण खूप हायर लेवलला खोटं बोलता येतं. आता मी ट्रेनिंगला येतो, तुम्ही मला टेस्ट करा. येस. तर बेसिकली मॅनिप्युलेशन हे जमलं पाहिजे. आणि मी सांगितलं पाण्यासारखं असावं लागतं. पण मग आता समजा मला खरंच म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्हायचं डिटेक्टिव्ह, तर मी तुमच्याकडे आलो पाहिजे का? म्हणजे कुठल्या अशा येस, कुठल्याही डिटेक्टिव्ह एजन्सीकडे एजन्सीला जी जायचं? खूप वेल एक्सपिरियन्स्ड आहे अशा डिटेक्टिव्ह एजन्सीकडे जायचं आणि जॉब जॉईन करायचा किंवा ट्रेनिंग जॉईन करायचं. प्रॅक्टिकली सगळं शिकून घ्यायचं. बरं. आणि मगच पुढे आपण डिटेक्टिव्ह बनू शकतो. इथं मार खायची पण लक्षणं तयारी पाहिजे ना तुमची? असते. हो ना. पण तिथपर्यंत नाही येऊ द्यायची वेळ. हाणामारी म्हणजे असं काय हाणामारी, हो, गोळीबार पण म्हणत नाही, 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 पण सापडला की चोपला असं. हो, सापडलं की ते होतं. पण आम्ही तिथपर्यंत जाऊच नाही देत. म्हणजे पगार चांगले असतात. Correct. कधीपासून स्टार्ट होतात साधारण म्हणजे अंदाज 25-30 बघायला हरकत नाही. ठीक आहे, ओके. Yes. तर म्हणजे प्रोफेशन म्हणून पण याच्याकडे तुम्ही येऊ शकता. येस, पण तुमच्यामध्ये काहीतरी तसे गुण असायला पाहिजे. असेल बोल्डनेस पाहिजे. तर प्रियाजी, तुम्ही मित्रमंडळीमध्ये आलात आणि तुमचे काही अनुभव शेअर केले. मला माहिती आहे की 20 वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये हे खूपच एक छोटा प्रयत्न आहे माझा, पण असं आणखी खूप काही तुम्ही बघितलं असेल, जसं ॲज यू राईटली सेड. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू. खूप चांगले डिटेक्टिव्ह तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तयार व्हावेत. थँक्यू. आणखी छान छान अनुभव, चांगले अनुभव तुम्हाला यावेत आणि लोकांचं जगणं चांगलं व्हावं या निमित्तानं. तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. थँक्यू. मला पण आवडलं यायला. आणि मित्रमणेचा हा एपिसोड कसा वाटला जरूर सांगा. पहिल्यांदाच खूप वेगळ्या प्रोफेशन असलेल्या व्यक्तीशी आपण बोलतोय. प्रियाजी ज्यांचं 20 वर्ष काम करतात. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, इन्स्टा, फेसबुक आणि आता एक्सवर पण मी आहे, तिथेही मला सांगा. आणि नीट राहा, छान राहा. चांगली माणसं जोडण्याचा प्रयत्न आहे, त्यापैकी प्रियाजी एक आहेत. तर खरंच पुन्हा एकदा आभार. तुम्ही आलात आणि भेटत राहू, बोलत राहू. थँक्यू. थँक्यू सो मच.